केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री खासदार नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे। मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच ही यात्रा महाराष्ट्रात सुरू झाली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील ही यात्रा काही दिवसात पोहोचणार आहे। आजच्या क्षणाला पाहिलं तर रायगडमध्ये ही यात्रा आहे आणि येत्या 2 दिवसात रत्नागिरी जिल्हा असेल, त्यानंतर राणेंचा बालेकिल्ला असणारा सिंधुदुर्गात ही यात्रा पोहोचणार आहे। मात्र याची पार्श्वभूमी बघितली तर राणेंची यात्रा सुरू होतानाच शिवसेना आणि भाजप आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं। संघर्ष शिवसेना भाजपचा या ठिकाणी पाहायला मिळाला आणि जो इतिहास महाराष्ट्राला आहे की राणे विरुद्ध शिवसेना किंवा भाजप विरुद्ध शिवसेना हे पुन्हा एकदा या निमित्ताने दिसून आलं। आणि याच जनआशीर्वाद यात्रेसंदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ते म्हणजे भाजपचे नेते अतुलजी काळसेकर, नमस्कार, त्याचप्रमाणे शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र बोरळेकर आपल्या सोबत आहेत। आपलं दोघांचंही सिंधुदुर्ग लाईव्हच्या टीमच्या वतीनं मी स्वागत करतो। त्याचबरोबर या चर्चेमध्ये सिंधुदुर्ग लाईव्हचे मुख्य संपादक सागरजी चव्हाण सुद्धा सहभागी झालेले आहेत। आपण या ठिकाणी चर्चेला सुरुवात करतोय, थेट आपल्याकडनं। विनायकने अगोदर तुमचं स्वागत केलेलं आहे। खरं तर नारायण राणे यांचा अगदी झंझावती दौरा ह्या आता कोकण पट्ट्यामध्ये सुरू होतोय। अगदी 2 दिवसात तो रत्नागिरी सिंधुदुर्ग असं करेल, त्यामुळे मी डायरेक्ट थेट प्रश्नाकडे जातोय। खरं तर या दौऱ्याने दौरा हा नेमका कसा असेल, दौऱ्यातून नेमकं कोकणला काय भेटणार आहे का, कोकणची विकास आणि कोकणची दिशा ही नेमकी या दौऱ्यातून ठरणार आहे का, असा थेट प्रश्न पहिला तुम्हाला मी अतुलजी विचारतोय। धन्यवाद सागर। जनआशीर्वाद यात्रा जी माननीय नारायण राणे साहेबांची 19 तारखेपासून सुरू झालेली आणि ती आज पाली बल्लाळेश्वरचं दर्शन घेऊन रायगडातनं रत्नागिरीच्या दिशेने निघालेली आहे, सरकलेली आहे। आणि यात्रेच्या निमित्ताने ही जनआशीर्वाद यात्रा ही राजकीय कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचा मुळीच नाही आहे। या यात्रेच्या निमित्ताने केंद्रातला मंत्री जे कोकणाचं प्रतिनिधित्व करतात अशा मंत्र्यांची ती यात्रा आहे। आणि या यात्रेच्या निमित्ताने कोकणातल्या विविध समस्या ज्या आहेत या समस्यांकडे त्यांचं लक्ष वेधणं आहे आणि जे केंद्राच्या विविध योजनांचे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांशी संवाद साधणं असा दुहेरी असा त्याचा हेतू आहे। मला असं वाटतं की मागचे जे 3 दिवस आहेत त्या 3 दिवसामध्ये बऱ्याच अंशी आम्ही यशस्वी झालो हे सगळं करण्यासाठी की त्या ठिकाणी अशा प्रकारच्या लाभार्थी, अशा प्रकारचं ज्या केंद्रातल्या योजना आहेत त्या योजनांच्या लाभार्थींबरोबर संवाद, त्यांचा आशीर्वाद आम्ही या निमित्ताने घेतलाय। मी एका वाक्यात सांगतो की कोकणातल्या जनतेला किंवा कोकणातील राजकारण्यांना राणे साहेबांच्या मंत्रिपदाचा जो उपयोग करून घ्यायचा असेल समजा, तर ते काय देणार आपल्याला ह्याच्यापेक्षा आपण त्यांच्याकडे काय मागणार आणि आपण कशा पद्धतीने त्यांच्याकडनं घेणार हे जास्त महत्वाचं आहे। म्हणजे आता वाढपी आपला आहे आणि लग्नाच्या वाढप्याच्यामध्ये पंक्तीमध्ये ज्या वाढपी आपला असतो त्याचा तो सहज डाऊल खालूनच खेळवतो, सगळ्यांना वाढतो पण त्याचा डाऊल खालून सरकतो। त्यामुळे नक्कीच कोकणाच्या वाटेला या आपला वाढपी असल्यामुळे जास्तचाच वाटा मिळणार आहे। फक्त कुठलाही अपशकुन न करता या राणेंच्या मंत्रिपदाकडे आणि या यात्रेकडे पॉझिटिव्हली बघितलं समजा तर बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो। राणे हे अगदी विजनरी नेते असं त्यांचं मानलं जातं की शतकाच्या 2 शतकं ती पुढेच असतात एखादा विषय डेव्हलप करताना। त्यामुळे आताही त्यांनी जो आराखडा कोकणाच्या विकासासाठी त्यांच्या मंत्री MSMEच्या माध्यमातून जो तयार केलेला आहे तो एक 6 मुद्द्यांवर आराखडा आहे, त्याचा मी उल्लेख करतो, मग त्याच्यानंतर आपली चर्चा आपल्याला पुढे करता येईल। आणि त्याच्यासाठी त्यांचे अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ म्हणजे एक राणेंच्या दौऱ्यासोबतच आहे की तो या विषयावर अभ्यास करतोय। ऑलरेडी 4 ते 5 दिवसापूर्वी ते सगळे अधिकारी येऊन रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी प्रवास केला आणि या विषयावर त्यांनी केले। फक्त म्हणजे नक्कीच अधिकारी आणि जे शिष्टमंडळ हे ज्या पद्धतीने ह्या दौऱ्याबद्दल तुम्ही कसं नियोजन असेल यावर आपण बोलूच। फक्त तुम्ही अगदी चर्चेची सुरुवातच केला आहात आणि चर्चेमध्ये या दौऱ्याबाबत सांगत असताना तुम्ही म्हणाले की कोणताही अपशकुन न करता, म्हणजे विरोधकांनी कोणताही अपशकुन न करता या दौऱ्यातून नेमकं काय भेटतंय कोकणला हे पाहावं। म्हणजे मी थोडंसं तुम्हाला थांबवतोय आणि मी पुरेकर यांच्याकडे जातोय। मुळातच
राणेंचा हा दौरा सुरू झाल्यानंतर कुठेतरी असं एक आरोप प्रत्यारोप देखील होतोय की कुठेतरी शिवसेनेच्या पोटात धुकू लागलेलं आहे आणि त्यामुळे या दौऱ्यावर अगदी शिवसेनेकडून पहिल्यापासूनच टीका होते. काय सांगा? नाही, मुळात कसं आहे बघा, राणेसाहेब एक ज्येष्ठ नेते आहेत. आज 35-40 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात, आता दिल्लीच्या राजकारणात आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. केंद्रीय कॅबिनेट मंत्री या राजापूर मतदारसंघाला नवे नाहीत. बरोबर, प्राध्यापक दंडवते होते, प्रभूसाहेब होते आणि मंत्रीपद मिळाल्यावर जसं काळसेकर साहेब म्हणाले की जनतेने घेतलं पाहिजे, तर जनता अशी घेऊ शकत नाही. तुम्हाला काहीतरी ते उपलब्ध करून द्यायला पाहिजे, ते योजना तळागाळातल्या व्यक्तींपर्यंत राबवल्या पाहिजे. जसं दंडवते साहेबांनी एक रेल्वे प्रकल्प आणला, त्याच्यावर प्रचंड टीका झालेली. अगदी या सिंधुदुर्गातल्या अनेक ठिकाणी काड्यापेट्या लावून इली दंडवतेची रेल्वे इली. आज आपण बघितलं या गेल्या 25-30 वर्षात की रेल्वेने निश्चितपणे या भागाला प्रगतीपथावर नेलेलं आहे. हा ठीक आहे की दक्षिणेच्या राज्यांना जास्त त्याचा फायदा मिळाला जेवढा कोकणाला मिळाला, पण मुंबई जवळ आली की रेल्वे असेल, मोठे रस्ते असतील, ह्यांनी विकास प्रक्रियेला नक्कीच गती मिळते. आता प्रश्न असा आहे की हा जो सगळा प्रोपोगॅन्डिझम आहे की एक झाल्यावर त्याच्यातून प्रचारच दिसतो आणि काही दिसत नाही की मंत्री झाले, अभिनंदन, कामाला लागा. बरोबर, आज देश संकटात आहे, राज्य संकटात आहे. आज कोरोना एक लक्षात घ्या, दुसरी लाट आपण बघितली किती भयावह ठरली, किती लोकांचे दुर्दैवी मृत्यू झाले. कालच्याच प्रेसमध्ये नीती आयोगचे जे अध्यक्ष आहेत पॉल साहेब, त्यांनी मांडलेलं आहे की थर्ड वेव्ह आता येते आणि प्रतिदिन 2 लाख, 3 लाख, 4 लाख केसेस होणार, जे सेकंड वेव्ह मध्ये आपण बघितल्या मे महिन्यात. हे जर केंद्रातलं जो अहवाल आहे नीती आयोगाचा तो त्यांनी मांडला, मग अशा वेळेला अशा यात्रा करून गर्दी जमवणं हे संयुक्तिक आहे का? प्रश्न क्रमांक 1. दुसरी गोष्ट की जी काय कॉन्ट्रोवर्सी परवा झाली शिवाजी पार्कला, म्हणजे शिवतीर्थावर, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर राणेसाहेबांनी केलं, चांगलीच गोष्ट आहे, कारण बाळासाहेबांनीच त्यांना घडवलेलं आहे, ते नेहमी मान्य करतात. पण लगेच जे स्टेटमेंट दिली गेली त्याच्यातून कुठेतरी कॉन्ट्रोवर्सी तयार होते. ते टाळता येऊ शकलं असतं ना. राणे साहेब, मी तुम्हाला एवढंच सांगतो की कामाचा आवाका प्रचंड आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरलेले आहेत शिवसेनेच्याच काळात. पण आज गरज अशी आहे की आज तुम्हाला स्मॉल, मीडियम, मायक्रो जे MSME आहे, तर 2016च्या नोटबंदी नंतर आपण बघितलं देशातल्या MSME म्हणजे जे 80-85% रोजगार कोण देतं? शासकीय किंवा कॉर्पोरेट देत नाहीत, ते 15% रोजगार देतात. 80-85% रोजगार देणारे हे मायक्रो, स्मॉल अँड मीडियम साईज एंटरप्राइजेस, ज्याला आपण लघु आणि मध्यम म्हणतो, हे बऱ्याच प्रमाणात संपले. त्यांना उभं करण्याची फार मोठी जबाबदारी आज या मंत्रालयावर आहे आणि ते नक्की करतील असा माझा विश्वास आहे. प्रत्येकाकडे एक टॅलेंट असते आणि यांचा आवाका चांगला आहे, हे मी पुन्हा सांगतो. पण होतंय असं की मग ते राणे साहेबांना वापरून भारतीय जनता पक्ष आपली गेलेली इमेज पुन्हा जोरात तयार करण्याचा जो प्रयत्न दिसतोय तो फारच म्हणजे त्याचा प्रश्नचिन्ह खूप मोठा आहे. पण याचा अर्थ असं नाहीये की ज्या पद्धतीने मुंबईमध्ये या दौऱ्यामध्ये शिवसेनेने प्रत्येक पावलाला त्यांच्यावर टीका झाली, पण आता सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा जर विचार करताय तर याकडे शिवसेनेचा अपशकुन नसणार का? नाही, याच्यात अपशकुन, हे बघा, आपली जी लोकशाही आहे, पार्लमेंटरी डेमोक्रेसी, याच्या सत्ताधारी आणि विरोधक, ओके, यांचा बॅलन्स नेहमीच असतो. जसा केंद्रात आहे तसा राज्यात आहे आणि तो असायलाच हवा, तरच जनतेचे प्रश्न सतत समोर येऊ शकतात. आता प्रश्न असा आहे की एवढं सगळं ते 21-22 जुलैचं विदारक, म्हणजे चिपळूण आणि महाडमध्ये तर अख्खी शहरच त्या सगळं नष्ट होण्याच्या ह्याच्यावर गेली. चांगल्या घरांमध्ये आज ते त्यांना म्हणजे भिक्षांदेही असं करण्याची एवढं विदारक कधी आपण पाहिलं नव्हतं. त्याची कारण क्लायमेट चेंज वगैरे ते आहे, तो वेगळा विषय. आज असं आहे की हे 6 जिल्हे आहेत बघा, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि अमरावती. महाराष्ट्रातल्या 6 जिल्ह्यांना राज्य सरकारने 11,500 कोटीचं पॅकेज डिक्लेअर केलेलं आहे
आणि बऱ्याच ठिकाणी ते आता द्यायला सुरुवात आहे. माझा प्रश्न असा आहे की मागच्या ते जे वादळ आलेलं तौक्ते, त्यावेळेला आपले सन्माननीय आदरणीय पंतप्रधान साहेब ते गुजरातला फक्त हेलिकॉप्टरने येतात आणि 1000 कोटी डिक्लेअर करतात. आज 22 जुलै नंतर आता 22 ऑगस्ट झाला ना, केंद्राचं पॅकेज कुठे? म्हणजे खरं म्हणजे राणे साहेबांचा जे काय आशीर्वाद तुम्ही मागताय, जन आशीर्वाद आहे, जनता कधी आशीर्वाद देईल की त्यांना दिलासा मिळेल, त्यांचे अश्रू पुसले जातील, बरोबर, त्यांना रिलीफ मिळेल, रिहॅबिलिटेशन होईल, त्याच्यावर फोकस पाहिजे. तो आशीर्वाद मिळणारच तुम्हाला. अतुलजी, याच निमित्ताने एक प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो. डॉक्टरांनी आपली भूमिका मांडली आहे, त्याच्यात ते म्हणतात की या यात्रेमुळे कोरोनाचा जो काही फैलाव आहे तो वाढणार असल्याचा ते दावा करतात. याचबरोबर जर एक बघितलं तर नारायण राणे आणि स्वर्गीय बाळासाहेबांचं एक वेगळं नातं होतं, संपूर्ण देशाने ते पाहिलंय. ज्यावेळी नारायण राणे त्या समाधीस्थळावर येतात, तिथे नतमस्तक होतात, त्याच्यानंतर शिवसैनिकांकडनं त्या स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडलं जातं. याच्याकडे तुम्ही कसं पाहताय? माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सगळ्यांच्याच आदराचं असं व्यक्तिमत्व आहे. आणखी त्यांचं स्मृतीस्थळ आहे, ते स्मृतीस्थळ महापौर बंगल्यामध्ये, आता जो जुना महापौर बंगला आहे महानगरपालिकेचा, त्या महापौर बंगल्यामध्ये केलं. आणि ते महाराष्ट्र शासनाने, जेव्हा देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री होते, त्यांनीच पुढाकार घेऊन समिती तयार केली, ट्रस्ट तयार केली आणि त्या ठिकाणी ती जागा जी आहे ती जागा या स्मृतीस्थळाला दिली. म्हणजे बाळासाहेबांना आपण राष्ट्रीय स्तरावर नेलेलं आहे त्यातनं. म्हणजे त्यांच्या स्मृती ज्या आहेत आणि त्या स्मृतीस्थळावर दर्शन कोणी घ्यावं याला काही बंधन असण्याचं काही कारण नाही. आणि आम्ही त्याला येऊ देणार नाही, निषेध करू, काळे झेंडे दाखवू, कसे येतात ते बघू, छातीचा कोट करू, अशा ज्या भाषा होत्या त्या माझ्या विश्वाने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केल्या नव्हत्या, त्या शिवसैनिकांनी केल्या होत्या, शिवसेनेच्या नेत्यांनी केल्या होत्या. आम्ही विरोध करू. आणि अतिशय नम्रपणे मी कबूल करतो की राणेसाहेबांच्या जडणघडणीमध्ये बाळासाहेबांचा खूप मोठा वाटा आहे. आणि त्यांनी नम्रपणे आपल्याला केंद्रातलं मंत्रीपद मिळाल्यानंतर बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी स्मृतीस्थळावर जाण्याचा निर्णय घेतला आणि ते त्याप्रमाणे गेलेही. आणि गेल्यानंतर नतमस्तक झाले त्या ठिकाणी. आणि त्यानंतर जे शिवसैनिकांनी केलं, गोमूत्र शिंपडून त्याचं शुद्धीकरण करतो, नंतरची स्टेटमेंट किंवा आधीची स्टेटमेंट, मला असं वाटतं राजकारण कोणी केलं हे अख्ख्या जनतेला माहिती आहे. माननीय नारायण राणे साहेबांनी किंवा भारतीय जनता पक्षाने या विषयामध्ये अजिबात राजकारण केलं नाही. आणि अत्यंत स्वाभाविक आहे की ज्यांना आपण गुरुस्थानी मानतो त्यांना जाऊन त्यांच्या स्मृतीला जाऊन वंदन करणं, ते काम राणे साहेबांनी केलं. त्याला विरोध करण्याचं कारणच शिवसेनेला नव्हतं. म्हणजे हा वाद मुद्दाम घडवून आणला आहे. मला असं वाटतं की आपण या विषयावर इथेच थांबूयात. म्हणजे मी सांगितलं तेवढं. दुसरा मुद्दा ते म्हणतात की कोरोनाचा जो फैलाव आहे, महाराष्ट्र कोरोनाच्या या संकटातनं जातोय, जन आशीर्वाद यात्रा या ठिकाणी होते, जे पारंपरिक इथले सण आहेत, उत्सव आहेत, याच्यावर बंधनं आणली जातात. सामान्य जे व्यवसाय आहेत किंवा त्याच्यावरही बंधनं असताना जन आशीर्वाद यात्रेमुळे कोरोना फैलाव नाही का? सुरुवातीलाच सांगितलं की ही यात्रा जी आहे ही यात्रा स्वागताची यात्रा नाहीये, उत्साहाची म्हणजे जल्लोषाची यात्रा नाहीये. या यात्रेच्या निमित्ताने जे केंद्रातल्या विविध योजना आहेत त्या योजनांचे लाभार्थी जे आहेत त्या लाभार्थ्यांना भेटणं, त्यांचे आशीर्वाद घेणं, वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणं. म्हणजे राणे साहेबांकडे जे मंत्रिमंडळ आहे, मंत्रिपद आहे आणि जे खातं आहे MSME, साहेबांनीच सांगितलं ते खात्याची ताकद एवढी आहे की रोजगार निर्मिती करणारं ते खातं आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती या खात्यातनं होऊ शकते. आणि लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये अनेक उद्योग खरोखर सांगतात ते बरोबर आहे, संकटातच आलेले होते. आणि त्यावर रेमेडी म्हणून सगळ्यात जास्त जर पॅकेज केंद्राने दिलं असेल तर ते ह्या खात्याच्या माध्यमातून दिलं की जर सूक्ष्म मध्यम लघु उद्योग जर डेव्हलप नाही झाले, ते या संकटातनं बाहेर नाही आले, तर रोजगार निर्मितीवर त्याचा डायरेक्ट इनडायरेक्टली परिणाम होऊ शकतो. म्हणजे जे आत्मनिर्भर पॅकेज डिक्लेअर केलं केंद्राने, त्या पॅकेजमध्ये सुद्धा या सगळ्या घटकांचा उल्लेख केला. म्हणजे ज्या सावंतवाडी शहरात आता आपण हा कार्यक्रम चालू आहे, म्हणजे आत्मनिर्भर फेरीवाला पॅकेज लॉकडाऊन मध्ये, म्हणजे कुठलाही सामान्यातल्या सामान्य फेरीवाला 10,000 रुपयाचं कर्ज त्यातनं बिना तारण बिना व्याज हे त्याला उपलब्ध करून दिलं. आणि मला सांगायला आनंद होतो, आपला जिल्हा या लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नंबर 1 आहे. 1800 पेक्षा जास्त फेरीवाल्यांनी नगरपालिका क्षेत्रातल्या फेरीवाल्यांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यातला सगळ्यात लाभ हा कुडाळ, सावंतवाडी या नगरपालिका क्षेत्रामध्ये घेतला गेला. किंवा जे रोजगार निर्मिती करणे सगळ्यात मोठा जो आहे MSME लघु आणि मध्यम, त्यांचं भाग भांडवल सांभाळलं होतं. याच MSME खात्याकडनं राणेसाहेबांच्या जे खाते आहे त्या खात्यातनं 20% वाढीव भाग भांडवलाचं पर्याय दिला आणि तोही विना तारण. म्हणजे जे तुमचं आत्ताचं तारण आहे त्या तारणामध्ये तुम्हाला 20% ऍडिशनल भाग भांडवल तुम्हाला उपलब्ध करून दिलं. आणि ते कशाच्या ह्याच्यावर, नुसतं खेळत्या भांडवलावर नाही, जे तुमचं फिक्स कॅपिटल आहे त्याचं आणि याचं एकत्र जी बेरीज होते त्या बेरजेच्या 20%. आणि मी आकडेवारी सांगतो, माझ्याकडे आकडेवारी, एकट्या बँक ऑफ इंडियाने जिल्ह्यातल्या 1400 उद्योजकांना हे वाढीव भाग भांडवलाचा फायदा करून दिला. बाकी नॅशनल बँकेची आकडेवारी माझ्याकडे आता उपलब्ध आहे, पण मी बँक ऑफ इंडियाच्या बाबतीत सांगतो. बँक ऑफ इंडियाने 1400 जणांना उपलब्ध करून, म्हणजे लोक त्या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये बँका फोन करत होत्या की अशी स्कीम आहे, तुम्ही या, तुमच्या ह्याच्यावर तुम्हाला 20% वाढीव भाग. म्हणजे मोठं पॅकेज आहे, मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या मोठ्या गोष्टी या सगळ्या उद्योगाच्या निमित्ताने करू शकतो. आणि आत्ताचा जो मी आराखडा बोलतोय त्यातून की हे जे मंत्रिमंडळ आहे, खातं आहे, या खात्याकडे ताकद आहे कोकणामध्ये रोजगार निर्मिती. म्हणूनच परुळेकरांनी जेव्हा विचारलं, म्हणजे अगदी त्यांनी क्लिअर कट की केंद्राचं पॅकेज कुठे आहे. म्हणजे एकीकडे वादळ होत आहेत, हे होत आहेत, राज्य सरकार आपल्या पद्धतीने हे करत आहे. जसं परुळेकर यांनी गुजरातचं उदाहरण दिलं, स्वतः पंतप्रधान तिथे गेले आणि त्यांनी पॅकेज जाहीर केलं. कोकणाच्या बाबतीत असं का होतंय? कोकणाच्या बाबतीत असं आता ह्या दौऱ्याच्या निमित्ताने पॅकेज जाहीर होणार का? नाही, ह्या संदर्भातल्या जे आताही जे पॅकेज आलेलं आहे, मी वादळाच्या संदर्भात विचारत नाही, अगदी रोजगाराचे विषय. हे कोकणाला हे पॅकेज भेटणार आहे का या दौऱ्याने, या निमित्ताने? मी एकच उदाहरण सांगतो, म्हणजे नीलक्रांती नावाचं साहेब मच्छीमारांसाठीचं पॅकेज, म्हणजे योजना आली आणि देशाचं मत्स्य उत्पादन हे दुपटीने वाढवावं, कारण सगळ्यात परदेशी चलन मिळणारा तो उद्योग आहे. यासाठी नीलक्रांती योजना 2014-15 साली केंद्राची आली. आणि ही योजना खरं म्हणजे संपूर्ण सागरी बेल्ट आपल्या जिल्ह्यामध्ये आहे, रत्नागिरीमध्ये आहे, रायगडमध्ये, ठाण्यामध्ये. पण मला सांगायला वाईट वाटतं की नीलक्रांतीचा लाभ कोकणामध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे प्रकल्प नीलक्रांतीमध्ये गेले. जे काही प्रकल्प नीलक्रांतीमध्ये मंजूर झाले, हे झाले सगळे पश्चिम महाराष्ट्रातले, विदर्भातले, खानदेशातले प्रकल्प वेगळे मंजूर आहे. आपल्या जिल्ह्याला त्याला स्कोपच नव्हता, म्हणजे आपल्या जिल्ह्यामधनं ते प्रकल्पच मंजूर झाले नाही. आता ह्याचा दोष कोणाला? मी सांगतो की आम्ही राजकारणी त्याला दोषी आहोत, कारण आम्ही या सगळ्या विषयामध्ये आमचं अक्षम्य दुर्लक्ष. त्यामुळे आता जे पॅकेज जाहीर झालं लॉकडाऊन मध्ये, त्या पॅकेज जाहीर झाल्यानंतर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जी नवीन डिक्लेअर झाली त्या विषयामध्ये आपण संपूर्ण मच्छीमार बेल्टमध्ये जनजागृती केली, पुस्तिका काढली. सावंतवाडीतला जो मत्स्य महोत्सव आहे तो नुसत्या एका योजनेसाठीचा मत्स्य महोत्सव केला आपण, की प्रधानमंत्री मत्स्य, हे सगळ्या योजना या MSMEच्या अंडर येत आहेत. ज्या पक्षाचं सरकार आहे त्या पक्षाचे कार्यकर्ते समजा ऍक्टिव्हली या योजना पोहोचवण्यासाठी किंवा एखाद्या स्कीम पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू लागले तर ते धडपड केली समजा, तर लाभार्थ्यांची संख्या वाढू शकते, ते थेट लाभार्थी त्यांना फायदा होऊ शकतो. म्हणजे माझं म्हणणं आहे की मी मगाचपासून सांगतोय की आपण आपल्या जिल्ह्याला, आपल्या कोकणाला मिळालेला मंत्रिपदाचा फायदा कसा करून घेणार. म्हणजे या आत्मनिर्भर पॅकेज मधल्या बऱ्याच गोष्टी आपण केल्याच ना, ज्या MSMEच्या अंडर होत्या त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या, लोकांना त्याचा लाभ घेण्यासाठी सांगितलं. मला असं वाटतं की आपण लोकांना या स्कीम मध्ये, म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंट आहे, साहेबांना असं नीट माहिती आहे क्लस्टर डेव्हलपमेंट केवढा मोठा विषय आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये 2 क्लस्टर मंजूर झाले आणि जो क्लस्टर मंजूर झाला तर मग सांगायला लागतो एखाद्या कुठल्या तरी काजू कारखान्यातच मंजूर झाला क्लस्टर. म्हणजे क्लस्टरचा फायदा काय आहे सेंट्रलच्या क्लस्टरचा, की सामायिक सुविधा असतील, ट्रान्सपोर्टिंगची कॉस्ट वाचत असेल. आता आपण MSME खात्याच्या मार्फत, राणेसाहेबांच्या खात्याच्या अंडर आपल्या डोक्यात आहेत की जिल्ह्यामध्ये असे 500 क्लस्टर झाले पाहिजे की जे रोजगार निर्मिती करतील. क्लस्टर करतानाच कसं का क्लस्टर केला पाहिजे, की त्या विभागाला पूरक असा क्लस्टर केला पाहिजे, त्याचं नियोजन आता
चालू आहे. आणि त्यासाठी नुसते राजकीय कार्यकर्ते, भारतीय जनता पक्ष कार्यकर्ते म्हणून नाही, पक्षविरहित हे सगळं चालू आहे. या वेगवेगळ्या एनजीओ आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत. म्हणजे आपलं माणगाव खोरं जे आहे साहेब, त्या माणगाव खोऱ्यामध्ये 450 पेक्षा जास्त पोल्ट्रीज आहेत. 450 पेक्षा जास्त पोल्ट्रीज आहेत. आणि एक वेळ अशी येते ती कोंबड्या, त्यांच्या कोंबड्या ज्या आहेत ना, ते कवडी मोल भावाने त्यांना विकावे लागतात. एका स्लॉटर हाऊसची गरज आहे त्या ठिकाणी. आणि आम्ही अनेक वेळा मांडतो. माझ्या आशा उंचावल्या आहेत आता राणे साहेबांना मंत्रिपद मिळाल्यामुळे, की अशा प्रकारचा एखादं स्लॉटर हाऊस आपल्या जिल्ह्यामध्ये डेव्हलप होऊ शकतं. आणि त्यासाठीच फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे सगळ्या पोल्ट्रीवाल्यांची, त्याचं सुरू आहे. म्हणजे मांस, दूध आणि अंडी ही जिल्ह्याची ताकद आहे. आणि या 3 गोष्टी जर डेव्हलप, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. आणि ती रोजगार निर्मिती राणे साहेबांच्या मंत्री खात्याच्या माध्यमातून होऊ शकते. म्हणजे जो प्रोजेक्ट म्हणजे परोळेकर साहेबांनी सुद्धा त्या विषयामध्ये ते होते, की अंड्याचं गाव ही योजना आणली, की जिल्ह्यामध्ये जवळजवळ दर महिन्याला 5 लाखापेक्षा जास्त अंडी येतात. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये 20-25 हजार अंडी तयार होत नाही. जिल्हा बँकेच्या माध्यमातून आपण अंड्याचे गाव ही कन्सेप्ट राणे साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं. मला आता अशा पल्लवित झाल्या आहेत की हे अंड्याच्या गावाची योजनेला बँकेचं सपोर्ट मिळेल का? आज पोल्ट्रीमध्ये काजू उद्योगाला फायनान्स करायला बँका तयार होत नाही. मुद्रा योजनेमध्ये जिल्ह्यामध्ये 185 कोटी रुपयाचं कर्ज वितरित झालं, जे MSME मंत्रालयात आहेत. पण तेच खादी ग्रामोद्योग राणे साहेबांच्या खाता आता आहे. गेले 8 महिने लॉकडाऊन मध्ये ऑफिस सुद्धा बंद होतं. ताकद काय असं सांगतो तुम्हाला. राणे साहेबांना एक खातं मिळालं आणि 8 दिवसामध्ये कुडाळचं ऑफिस त्यांनी सुरू केलं. म्हणजे ही जी भीती होती ना, लगेच खादी ग्रामोद्योगचं कार्यालय सुरू झालं, तिकडचं बंद करून ठेवलेलं, अधिकारी फिरकला नव्हता त्या ठिकाणी. म्हणजे ही त्यांच्या मंत्रिमंडळाचा फायदा जो आपल्याला घेऊ शकतो. मुद्रा योजना आहे, पण मुद्रा योजनेचे इम्प्लिमेंटेशन नॅशनलाइज बँका कशा करतायत? आपण नेहमी झगडतो आम्ही नॅशनलाइज बँकेची, की मुद्रा योजनेचे इम्प्लिमेंटेशन नीट कर. आता मिळालं की आमचा वाढपी आहे, आमचं खातं आमच्याकडे खातं आहे, आमच्या माणसाकडे खातं आहे. आपण या सगळ्या विषयामध्ये कोकणातल्या तरुणांना त्यांच्या अडचणी, त्यांचे उद्योग, जे तुम्ही जो एक प्रयोग केलेला कॉल सेंटरचा उद्योगांसाठीचा, अत्यंत मी तेव्हा विरोधात होतो, मला त्याचं तरी पण मला तो प्रयोग तुमचा आवडला होता कॉल सेंटरचा. अशा कॉल सेंटरची गरज आहे साहेब, की एखाद्या उद्योजकाला समजा एक आपला बिझनेस उभा करायचा आहे, तर त्याला कुठेतरी नॉन पॉलिटिकल आणि नॉन गव्हर्नमेंट असं कुठेतरी एखादं सेंटर डेव्हलप होण्याची गरज आहे, की तो जाऊन तिथे विचारू शकतो की मला काय करायचंय, मी काय करू, हा माझा प्रोजेक्ट आहे, मला याच्यावर काय करू शकतो. मला असं वाटतं की या खात्याच्या निमित्ताने अशा संध्या, रोजगाराची संध्या भरपूर उपलब्ध लोकांना होतील. कसं आहे, हे सगळं जे काळसेकर साहेबांनी सांगितलं, तर मुळात महाराष्ट्रात संत परंपरा, बरोबर, तुकाराम महाराजांचं अभंग आहे, आधी केले मग सांगितले, बरोबर, ते करा ना. आज दिसतंय काय देशात, कोरोना चालू झाला समजा 2020 मार्च पासून फेब्रुवारी पासून 2019 पर्यंत, लक्षात घ्या, कोरोनाच्या अगोदर प्री कोरोना 8 तिमाही बॅक टू बॅक, ज्याला फायनान्शियल ह्याच्यात क्वार्टर म्हणतात, 8 तिमाही आपली इकॉनॉमी स्लाइड डाऊन कंटिन्युअस. आता तर तो GDP म्हणजे शून्याच्या खाली खोलवर गेलेला आहे, मायनस मध्ये. ठीक आहे, आता कोरोनाचं संकट आहे, जगात संकट आहे, कोरोनाच्या अगोदर पण टीमा खालीच येत होतं. महत्वाची गोष्ट काय आहे, मी ते पुन्हा पुन्हा उगाळत नाही, पण देशाच्या स्पाईनवर, कण्यावर पडलेला सगळ्यात मोठा आघात होता नोटबंदी, ज्याच्यातून देश बाहेर यायला. हे मी नाही म्हणत आहे, इकॉनॉमिस्ट म्हणतायत, जागतिक लेवलचे इकॉनॉमिस्ट म्हणतायत. कुठल्याही देशाने असे प्रयोग केले नाहीत ना.
की 86% चलन ओढलं गेलं का, तर काळा पैसा येईल. आला का काळा पैसा? नाही आला. पण हे जे स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस जेव्हा झोपले काय, ते अजून वर आले नाही. त्याच्यात कोरोना आला. कोकणात रोजगार, तर कोकणातच नाही, उभ्या महाराष्ट्रात काय आज बेरोजगाराचं प्रचंड मोठं संकट आहे. जेव्हा तुम्ही म्हणजे बघा, ह्याला राजकीय रंग लावणं हे कधी होतं, जेव्हा तुम्ही असे यात्रा काढता, जन आशीर्वाद यात्रा. केंद्रीय मंत्रीपद काय महाराष्ट्राला नवी आहेत का, कोकणाला नवी आहेत? मगाशीच मी उल्लेख केला आदरणीय दंडवते सरांकडे, तर ते पंतप्रधान होणार होते हो. इतिहास बघा, त्यांनी निवडून न आल्यामुळे जेव्हा त्यांच्यावर फोर्स होता की आप नानाजी आप प्राईम मिनिस्टर हो सकते, त्याने त्याला नाही घेणार. एवढ्या लेवलचा आपल्या म्हणजे आधी नागपई होतेच, पण दंडवतेनी हे आपल्या समोर आदर्श आहे. मला काय म्हणायचंय बघा, ह्याच्या अगोदरचे केंद्रीय मंत्री प्रभूसाहेब होते, आताच 2014च्या टेन्युअर मध्ये रेल्वे मंत्री होते, बरोबर. इथे कारशेडचा प्रदूषण न करणारा असा एक कुडाळ म्हणा किंवा रत्नागिरी म्हणा, किंवा म्हणजे जिल्हा म्हटल्यावर मी असं म्हणतो फक्त सिंधुदुर्ग एवढं संकुचित नाही, रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्याच्यात एक आला असता तर डायरेक्ट 15,000 आणि इनडायरेक्ट 50,000 अँसिलरी म्हणतात एवढे रोजगार उत्पन्न झाले असते. पण काय झालं, प्रभूसाहेबांनी ते म्हणजे आणलं नाही ते नाही आणलं, बरोबर. प्रभूसाहेबांचं सामाजिक काम त्या ल्युपिन फाउंडेशनच्या माध्यमातून खरंच वाखाणण्याजोगं आहे, जे आहे ते आहे. पण जेव्हा तुमच्याकडे पेन आहे, जेव्हा तुमच्याकडे मंत्रालय आहे, तुम्ही ते करू शकला असता, बरोबर. राणेसाहेब आपल्या परीने निश्चित करतील, मला विश्वास आहे. प्रभूसाहेब पण करत होते. प्रत्येक माणूस आपल्या मतदारसंघासाठी काय ना काय आणि आपल्या राज्यासाठी आपल्या देशासाठी करत असतो. माझं ऑब्जेक्शन एवढंच आहे की आता ढिंगोरा वाजवण्याची गरज नाही, कळलं ना. आधी केले मग सांगितले, जनतेला सगळं कळतं. आज काही लोकांचं मी जे आपण जे म्हणतो ना व्हॉट आय हिअर, असं ऐकलं की पेट्रोल 108 रुपये, कुठला आशीर्वाद. महागाई टिपेला गेलेली आहे, कुठला आशीर्वाद. गॅस 1,000 रुपये झालाय हो, कुठला आशीर्वाद. हे सगळ्यावर करेक्शन व्हा, जनता आपोआप आशीर्वाद देते. जनतेसारखी सुज्ञ सुजाण कोणी नाही. आणि भारतीय जनतेवर प्रचंड विश्वास आहे माझा, की जो मला असं म्हणायचंय, फक्त जो कॉर्पोरेट ऑफिस मध्ये दिसतो तो माणूस नव्हे, तर आपल्या शेवटच्या गावामध्ये शिवापूर मध्ये असेल, शेवटच्या गावातला जो बिचारा पूर्वी अर्ध्या चड्डीत असायचा, बरोबर. आणि आपल्याला वाटतं ह्याका काय कळतं, त्याला जेवढं मतदान कळतं तेवढं कदाचित मला आणि तुम्हाला कळत नाही. आणि हे जनतेने वारंवार दाखवलेलं आहे या देशात. त्यामुळे जनतेला आशीर्वाद द्यायचा तर ते आपोआप भरभरून आशीर्वाद देते, पण त्यासाठी काहीतरी निर्माण व्हायला पाहिजे. 108 रुपये पेट्रोल असताना, महागाई टिपेला असताना तुम्ही आशीर्वादाचा मोठा शो तयार केला आणि प्रोपोगंडा केला, तर तसा आशीर्वाद माझ्या मते तरी मिळत नाही. प्रकल्पाला अपशकून करू नका असं माझं म्हणणं आहे. की एखादा प्रकल्प मॅजिक करून करू शकतो, म्हणजे सी वर्ल्ड सारखा प्रोजेक्ट आहे किंवा चिपी विमानतळ आहे किंवा
ज्या विषयाला विरोध झाला किंवा ज्या विषयाला जागा देण्यासाठीच राजकारण केलं गेलं, म्हणजे आडाळी MIDC मध्ये आयुष मंत्रालयाचं प्रोजेक्ट प्रकल्प होत होता. आयुष मंत्रालयाचं सेंटर होऊ शकतं आणि त्यासाठी जागेची आवश्यकता होती. ती जागा अमित देशमुख आणि लातूरमध्ये दिली. जसा तो स्लीपरचा प्रकल्प गेला तसा तो चाललेला. खूप संघर्ष त्या विषयासाठी करावा लागला. प्रमोद जठार असतील, नितेश राणे असतील यांनी त्या विषयावरचा प्रचंड संघर्ष केला आणि तो आता आयुष मंत्रालयाचा विषय, त्याला जागा देण्याचा तत्वता मान्यता आता मिळाली आहे. म्हणजे सिव्हलचा विषय सुद्धा जागेसाठी आणला. म्हणजे चिपी विमानतळाचा विषय पेन्सिल नोंदीवर चर्चा जास्त आली. माझं एकच म्हणणं आहे की एखादा प्रकल्प आपण ह्या जिल्ह्यामध्ये आणला जातो त्या प्रकल्पापेक्षा प्रकल्पाच्या इतर गोष्टींकडे जास्त आपण त्या कागदी नोंदी का आहेत, याच्यात रोजगार मिळणार का, किंवा सिव्हलच्या विषयामध्ये 1300 एकराची आवश्यकता काय. माझं म्हणणं की अगदी तो रेल्वेचं जे तुमचं सावंतवाडीचं टर्मिनलचा विषय, म्हणजे काय विषयावर राजकारण होऊ शकतं मला कधी कधी समजत नाही. म्हणजे मला असं वाटतं की एकदा कधीतरी काय योजना इथे आणायच्या ह्याचाही सगळ्यांनी मिळून विचार केला पाहिजे. आपण सगळं म्हणतो, रिव्हर्स मायग्रेशनवर गप्पा मारतो आपण की, पण रिव्हर्स मायग्रेशन जेव्हा झालं खऱ्या अर्थाने या लॉकडाऊन मध्ये, म्हणजे जे अनेक तरुण रिव्हर्स मायग्रेशन करून आले त्यांच्यासाठी आपण काय करायचं याचा विचार जेव्हा भारतीय जनता पार्टीने सुरू केला तेव्हा त्याच्यावरही प्रश्नचिन्ह विरोधकांनी उभं केलं. म्हणजे मला कधी कधी गंमत वाटते की आपण विरोधाला विरोध करतो का जिल्ह्यामध्ये, एखाद्या प्रकल्पाला विरोध करायचा म्हणूनच आपण त्या प्रकल्पाला विरोध करतो का. मग राणे साहेबांनी मंत्रिपदाचा खातं ताब्यात घेतल्यानंतर 15 ऑगस्ट पर्यंत तर कुठल्याच मंत्र्याला, नवीन मंत्र्याला दिल्ली सोडायची नव्हती. त्यांनी दिल्लीमध्ये मंत्रालयातच बसून काम करायचं होतं, आपल्या खात्याचा अभ्यास करायचा होता. आणि त्या सगळ्या पिरियडमध्ये त्यांनी जो आराखडा केला तो आराखडा मला विशेष करून तुम्हाला सांगावं वाटतं की त्या आराखड्यामध्ये कोकणाचा विचार केला की कोकणामध्ये काय करता येईल. एक अधिकाऱ्यांची टीम आली होती, एक 6 गोष्टी या आराखड्यामध्ये त्यांनी मांडल्यात आणि त्या विषयावर राणे साहेबांबरोबर परुळेकर साहेब असताना त्यांची या विषयावर अनेक वेळा चर्चा झाली असेल आणि ते अत्यंत सगळ्यांची जिव्हाळ्याचे विषय आहेत. एकतर पर्यटन, फळ प्रक्रिया, मच्छीमारी, ज्याचा उल्लेख शाश्वत विकासाच्या फॅक्टऱ्या म्हणजे ऑटो, फार्मा, गारमेंट, IT इंडस्ट्री असे उद्योग, शेती उद्योग, पशुपालन आणि जिल्ह्याचं जे मुख्य गाभा आहे रोजगार निर्मितीसाठी मांस, दूध आणि अंडी, असं घेऊन आपण या कोकणाच्या विकासासाठी काय काय करू शकतो यासाठीचा आराखडा तयार होतो आणि यासाठी जोरदार काम चालू आहे. मला असं वाटतं की आता बऱ्याचशा योजना ज्या आहेत त्या क्लस्टर डेव्हलपमेंटच्या योजना आहेत, फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या योजना आहेत. मी जिल्ह्यातली जी उमेदची जी महिला बचत गटांची चळवळ आहे ज्याची सुरुवात सुरेश प्रभू साहेबांनी केली, ती उमेदची चळवळ म्हणजे केंद्राची एक मोठी ताकद त्या चळवळीला दिलेली आहे. म्हणजे आत्ताही प्रत्येक जे 447 ग्रामसंघ आहेत ते प्रत्येक ग्रामसंघाच्या खात्यावर 2-2 लाख रुपये आहेत. जवळजवळ 12 ते 15 कोटी रुपये आतापर्यंत त्यांच्याकडे पोचलेले आहेत. मला असं वाटतं की हे रोजगार निर्मितीचं चक्र आहे, ह्याच्यातनं छोटे छोटी रोजगार निर्मिती होऊ शकते. म्हणजे पीक पॅटर्न चेंजचा भाताची भात शेती करून, तांदळाची शेती करून आपल्याला सुबत्ता येऊ शकत नाही कारण आपली यील्ड ही लिमिटेड आहे. मग त्याला पूरक पीक काहीतरी दिलं पाहिजे. ज्या आंब्याच्या बागा आहेत, काजूच्या बागा आहेत यांच्यामध्ये म्हणून आपण जो प्रयोग करत होतो आत्मनिर्भर मधला की हळद लागवडीचा विषय असेल, पीक बद्दल जिल्ह्यामध्ये काही विषयांवर नॉन पॉलिटिकल काम करण्याची, क्रेडिटच्या शिवाय काम करण्याची गरज आहे. म्हणजे एखादा सिव्हलचा प्रकल्प येतो तर तो काय काय चमत्कार करू शकतो, चिपी विमानतळ तो काय काय चमत्कार करू शकतो. मी मालवणमध्ये किल्ला बघितला, एकदा जेवला तो आणि गेला. तर एक दिवस पर्यटन राहून त्याचा काय उपयोग नाही आपल्याला. पर्यटक हा आपल्याकडे किमान 3 दिवस राहायला पाहिजे, 4 दिवस राहायला पाहिजे, त्या सर्किटमध्ये फिरला पाहिजे, जिल्ह्यात सगळ्या भागात फिरला पाहिजे, तर आपल्या इकॉनॉमीवर परिणाम होईल. आणि त्यासाठी आपल्याकडे काही अट्रॅक्शन गोष्टी करणाऱ्या असतील, त्यासाठी सिव्हल प्रकल्प होता. सहज विमानतळ आपण तयार केलेलं. आज रस्त्याचं नेटवर्क जे गडकरी साहेबांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये दिसतंय मोठं, ते नेटवर्क आपण तयार केलं. आता इन्फ्रा तयार झाला, आपला विमानतळ होईल,
कधी ना कधी उद्धवजी त्याचं उद्घाटन करतील त्या विमानतळाचं, त्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही लागणार. पण हे सगळं करत असताना ह्या सगळ्या होत असताना त्याला पूरक रोजगार निर्मिती करण्यासाठी जर कुठलं खातं आपल्याला सगळ्यात जास्त उपयुक्त ठरत असेल तर ते MSMEचं खातं. नारायण राणे साहेब मंत्री झाल्यामुळे ह्या योजना ज्या आहेत ना, ह्या योजना उद्योजकांना त्याचा लाभ मिळवणं सुखकारक आणि अत्यंत सोयीस्कर होईल आणि ते आम्हाला या निमित्ताने करायचे. फूड प्रोसेसिंग मध्ये जेवढं लोक ट्रेनिंग घेत आहेत त्यांना आपले उद्योग सुरू करता आले पाहिजे. फूड प्रोसेसिंगचं ट्रेनिंग डॉक्टर हेडगेवार प्रकल्पामध्ये प्रकल्पाने आतापर्यंत 2,500 लोकांना ट्रेनिंग दिले, पण जिल्ह्यामध्ये त्याच्या प्रमाणामध्ये उद्योग सुरू झाले. लोकांना वाटतंय मला करायचं आहे, पण ती सपोर्ट सिस्टीम जी आहे ना ही या मंत्रालयाच्या माध्यमातून होऊ शकते आणि त्यातून रोजगार निर्मिती होऊ शकते. आणि ज्याचा उल्लेख साहेबांनी केला आणि ते अत्यंत आवश्यक आहे की जिल्ह्यातलं रिव्हर्स मायग्रेशन. जिल्ह्यामध्ये आता अनेक मुंबईकरांना, पुणेकरांना, गोवेकरांना जे गोव्यात रोजगाराच्या निमित्ताने त्यांना परत यावंसं वाटतंय. काय हाल होत आहे तो चेकपोस्टवर गोव्यात जाताना. आणि जवळजवळ रोजचे 8,000-8,500 लोक तरुण हे या जिल्ह्यातना गोव्यात जातात जॉबसाठी, मोटरसायकलवर जीव घेण्या प्रवास करतात. महिन्यातनं 2-3 ऍक्सिडेंट तरी ब्रेन हॅमरेजचे असतात. त्यामुळे हे जर टाळायचं असा एखादा मोठा प्रकल्प ज्याचा उल्लेख शाश्वत विकासाचा प्रोजेक्ट आहेत, प्रदूषण विरहित प्रोजेक्ट आहेत, म्हणजे ऑटोमोबाईल प्रोजेक्ट असतील, फार्मा प्रोजेक्ट असतील, गार्मेंट प्रोजेक्ट असतील, यासाठीचा हे प्रयत्न ह्या खात्यामार्फत आपल्याला होणाऱ्या तसा आराखडा तयार झालाय. मी तुमच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की असा आराखडा तयार झालाय. राणे साहेबांनी विजनरी असा आराखडा तयार केलाय. आता तरुणांनी, महिला बचत गटांनी, फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी, प्रायव्हेट इन्व्हेस्टरनी पुढे येण्याची गरज आहे आणि या उद्योगाला सुरुवात करण्याची गरज आहे. त्यांना सपोर्ट करण्याची सिस्टीम परोळकर साहेबांसारखंच असे तर NGO आणखी असे कार्यकर्तेच पुढे येतीलच. सगळ्यांनी मिळून त्यांना सपोर्ट केलं, त्यांना उभं केलं पाहिजे. नाही, मुळात एक लक्षात घ्या, आराखड्यावर आराखडे हे होतच राहतात. बरोबर. सामान्य माणसाला शेवटी काय मिळतंय, एंड रिझल्ट फार महत्वाचा आहे. जसं कासेकर सरांनी म्हटलं की मुद्रा योजना, बँकेत गेल्यावर काय चित्र दिसत होतं, विदाऊट कोलॅटरल, विदाऊट तारण कर्ज मिळत होतं का? नाही. मग ते फसवं ठरतं ना. उभं करायचंय तर केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, मी जाणीवपूर्वक सांगतो, एखाद्या रिजनला उभं करायचंय, वेळ लागत नाही. बरं, प्रत्येक वेळेला शिक्का काय, कोकणी माणूस प्रकल्पाला विरोध करतो. अहो, मुळात कोकणी माणूस हा तैलबुद्धी आहे, पिंडोक नाही. बरोबर आहे. किती प्रकल्प आले, रेल्वे प्रकल्पाला विरोध केलेला प्रश्न आहे. रेल्वे प्रकल्प, त्याच्यातही बऱ्याच लोकांच्या जमिनी, त्यांना नोकऱ्या कधी कधी बऱ्याच वर्ष मिळाल्याही नाही, हे वास्तव आहे. विरोध नाही केला. ते नाणारला कसून विरोध केला. आम्ही थर्मल पॉवरला विरोध केला. पॉवर नकोय का देशाला? हवी आहे. मला याचं भान आहे. आजही देश 3 लाख मेगावॅट मध्ये अडकलाय आणि चायना आहे 12 लाख मेगावॅट आणि अमेरिका आहे 12-12.5 13 लाख मेगावॅट. माहिती आहे. पण आमच्या कोकण चिंचोळ्या पट्टीवर तुम्ही एका मागोमाग एक जर कोळशाचे प्रकल्प टाकाल, आणि तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, आम्ही विरोध केला. प्रश्न असा आहे की प्रोजेक्ट कुठले, आणा पर्यटनाचे प्रकल्प, आणा IT पार्क, हे फक्त ना घोषणा ठरतात, येत नाहीत. की MSME जे आहे, कारण माझे काय, यांचे पण अनेक मित्र या मीडियम, स्मॉल, बरोबर, स्मॉल मायक्रो तर आपले बऱ्याचांचे उद्योजक असतात. का त्या डेफिनेशन काय होत्या, तर मीडियम म्हणायचे 100च्या वर जे रोजगार देतात ते मीडियम. आता थोड्या बदलल्या. पण 30, 20, 25 असे रोजगार उत्पन्न करणारे स्मॉल मायक्रो होते. काय म्हणतात ते? अनेक लोक बंद झाले हो.
बंद झाले. पण त्यांना जेव्हा सपोर्ट मिळतो ना, तेच लोक, पुन्हा मी तो उल्लेख करतो, 85% देशातले रोजगार जे देशात आहे ते जिल्ह्यात आहे, हे ते लोक देतात. बरं, अशा अनेक योजना आहेत, त्या योजना पोचल्या पाहिजेत, एवढंच महत्वाचं आहे. राणेसाहेबांचा आराखडा आणि राणेसाहेबांचा एकंदर कामाचा आवाका याबद्दल मी कधीही शंका उपस्थित करणार नाही, कारण मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे. प्रश्न असा आहे की तो प्रचारासाठी, बघा, थोडं राजकीय विश्लेषण पण आहे, बरोबर ना. ही यात्रा दोडामार्गवरून नाही चालू झाली, ही शिवस्मृती म्हणजे शिवाजी पार्क वरून चालू झाली. कारण काय, मुंबई म्युन्सिपाल्टीचे इलेक्शन आहेत. या यात्रेचं खरं गमक मुंबई म्युन्सिपाल्टीचे इलेक्शन आहे. पॉलिटिकल डेमोक्रेसी आहे, पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे, करावं. पण मग ताकाला तर भांडण नाही लपवायचं. कशाला लपवा? 4-6 महिन्यावर मुंबई आहे, स्टेट विदिन अ स्टेट म्हणतो आपण, राज्यातलं एक राज्य आहे. पण त्याच्या प्रचाराची जर असेल तर मग बाकी सगळे मुद्दे बाजूला राहतात आणि मग तुम्ही म्हणता अपशकून, विरोध, मग सगळं चालू होणार ना, राजकीय सगळं ढवळाढवळ चालू होते. कारण त्या भागात तुम्ही आधी यात्रा केली आणि येणार ना, रायगड मधनं आता म्हणाले तसं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, चांगलं आहे. एक म्हणजे ह्या कोरोना काळात हा यात्रेचा, जसं ते म्हणाले उत्साहाची यात्रा नाहीये, योजना आहे. योजना ज्या नेल्या जातात ना, हे त्या पक्षाचे कार्यकर्ते जास्त काम करतात, प्रशासनाला कामाला लावतात. हा गेल्या 60-70 वर्षाचा भारताचा इतिहास आहे. काही रिजन मध्ये योजना का पोचतात, कारण त्या पक्षाचे कार्यकर्ते झपाट्याने काम करतात. ते योजना काय त्या घेतात, त्या तळागाळात पोचवतात. आणि मी हे सांगतो, काळसेकर सर याच्यात फार चांगलं काम करतात, हे पण मी सांगतो. जे आहे ते आहे, प्रत्येक माणसाची एक कार्यशैली असते. आणि म्हणून त्यांनी ते अंड्याचं गाव उल्लेख केला किंवा काय, हे जर चालू झालं, कुठल्या यात्रेची गरज नाही. मग काय होईल, आधी केलं मग सांगितलं, जनता तयार आहे. वरवडकर साहेबांनी, मी नम्रपणे सांगू इच्छितो की जन आशीर्वाद यात्रा फक्त काही कोकणातच नाही होत आहे, संपूर्ण देशभरामध्ये नवीन जे 47 मंत्री झाले, या मंत्रिमंडळ विस्ताराचं एक मोठं वैशिष्ट्य होतं की सामाजिक समतोल, प्रांतीय समतोल राखत ह्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. म्हणजे 11 महिला मंत्री आहेत, 27 ओबीसी मंत्री आहेत, 13 SC NT चे मंत्री आहेत आणि 6 उच्च शिक्षित, म्हणजे सगळे उच्च शिक्षित आहेत. जवळजवळ एक 4-5 जणांचा अपवास सोडला, ते MBBS डॉक्टर आणि सगळे आहेत. म्हणजे ते एकदम असं बऱ्याच वर्षानंतर मंत्रिमंडळ विस्तार एवढा मोठा झाला आणि त्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सगळ्या समाजाला, त्यामुळे असं मंत्रिमंडळ विस्तार केल्यानंतर त्या मंत्र्यांना 1 महिना आपल्या खात्याचा अभ्यास करायला सांगितलं होतं. म्हणजे आमचे हेडमास्टर जबरदस्त कडक आहेत, मी प्रामाणिकपणे सांगतो. मोदी साहेबांनी तुम्ही खात्याचा अभ्यास करा. आणि 15 ऑगस्ट नंतर देशभरामध्ये एकाच वेळेला त्या सगळ्या मंत्र्यांनी की तुम्ही तुमच्या मतदारसंघात जा, पण कसे जा, तुमच्या मतदारसंघापासून 500 किलोमीटरवर तुम्ही उतरा. तिथे ट्रेन नसेल, एअरपोर्ट नसेल तर ट्रेननी जा, ट्रेन नसेल तर बसनी जा, पण तिथून तुम्ही यात्रा सुरुवात करा आणि तुमच्या मतदारसंघापर्यंत या. आणि तिथे येताना लोकांचे प्रश्न, लोकांच्या अडचणी, त्या समाजातील विविध घटक आहेत, ते लाभार्थी आहेत, यांना भेटत तुम्ही या ठिकाणी या. आता राणेसाहेब साहजिकच मुंबईमध्ये उतरले, तर मुंबईमध्ये कोकणातल्या लोकांचा प्रभाव हा आहे, त्याचा मला अभिमान सुद्धा आहे. वसई विरारमध्ये राणेसाहेब गेले, तिथे कोकणाचा प्रभाव आहे, त्याचाही आम्हाला अभिमान आहे. कोकणी जनता त्या ठिकाणी आहे. आणि असे करत ते रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येत आहेत. त्यामुळे ही फक्त काही कोकणातली यात्रा नाही, अशा 47 ठिकाणी अशा यात्रा सुरू आहेत आणि याच स्टाईलने सुरू आहेत. कुठेच त्या ठिकाणी असं जल्लोष नाहीये, फटाके नाहीये. तिथे काय आहे तर या, मी बघाल त्यातले फोटो बघाल ना, तर योजनांच्या वेगवेगळ्या योजना घेतलेले लाभार्थी तुम्हाला दिसतील. आणि या यात्रेत सुद्धा जे आमचे आदर्श आहेत, म्हणजे कोकणचे गांधी म्हणून त्यांचा उल्लेख, गोपुरी आश्रमामध्ये जाता येत ते. कारण गोपुरी आश्रम असा आहे की चलनशुद्धी जर का प्रकल्प असेल किंवा कुटीर उद्योग असतील, खादी ग्रामोद्योग हे राणेसाहेबांकडे खात आहे, तिथे जात आहेत. गोळवलीमध्ये जात आहेत, परमपूज्य गुरुजींचं जे गाव आहे त्या ठिकाणी जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला भेट देत आहेत. कॉनबॅक सारखं याचा उल्लेख मोहन ओडावडेकरांचा केला, तिथे जवळजवळ तासभर जाऊन कॉनबॅक मध्ये जाऊन ते चर्चा करतायत.
ज्या गायींचं म्हणजे संवर्धन केलं पाहिजे, गोमाता मानतो, तर लोटे परशुराम मधल्या एका गोशाळेला ते भेट देत आहे. मला वाटत नाही कुठे पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी करतात. म्हणजे जे लोटे परशुराम घाटामध्ये जे 4 हे ह्याच्या खाली दरडीखाली गेले, त्या 4ही कुटुंबांना जाऊन ते भेटत आहेत. त्या ठिकाणी लोटे परशुराम म्हणजे चिपळूणमध्ये खाली उतरल्यानंतर चिपळूण मधल्या सगळे जे पूरग्रस्त व्यापारी आहेत, MSCBच्या अंडर येत आहेत, जे MIDC आहेत, त्यांची भेट घेत आहेत. महाडमध्ये सुद्धा चौदार तळ्याला जाऊन बाबासाहेबांना नतमस्तक होऊन चौदार तळ्यावरती संपूर्ण महाड आणि निजामपूर जे MIDC आहे उद्ध्वस्त झाली आहे पुरामुळे. कोणीतरी त्यांचं सांत्वन, त्यांना काय ज्या पाहिजे त्या अडचणी त्यांच्याशी बोललं पाहिजे. राणेसाहेब हे करतायत म्हणजे हा फक्त तो यात्रेचा रूट आहे, पण रूटवर काय करतायत ना, काय काय ठिकाणी जात आहेत याचा खरोखर सगळ्यांनी अभ्यास केला. म्हणजे चुकीच्या पद्धतीने मीडियामध्ये यात्रा प्रेझेंट होती. घेण्याचं कारण नाही, एक लक्षात घ्या, धास्ती भाजपने घेतली आणि याचं कारण काय माहितीये, कोरोना मॅनेजमेंट. म्हणजे राज्य सरकारने केलं. हो, म्हणजे मुंबईमध्ये ज्या रीतीने कोरोनाची मॅनेजमेंट झाली, मृत्यू झाले नाहीत का, झाले, केसेस झाल्या नाही का, झाल्या, पण धारावी पॅटर्न आणि ओव्हरऑल मुंबई मॅनेजमेंट हे WHO पासून सन्माननीय पंतप्रधानांनी पण त्याची स्तुती केली. कारण एवढी क्राऊडेड पॉप्युलेशन जगात फार कमी ठिकाणी आहे, जवळपास 2 कोटी पॉप्युलेशन. आणि जर आपण भूभाग बघितला तर सिंधुदुर्ग एवढाच आहे, 5-5.5 हजार स्क्वेअर किलोमीटर. प्रचंड प्रमाणात कोरोना डेथ झाल्या असत्या, ज्या ब्राझीलमध्ये दिसल्या, ज्या अनेक देशांमध्ये दिसल्या. आता काय झालंय की तुम्ही जर आढावा घेतला तर आदरणीय उद्धवजी साहेबांचं जे फेसबुक लाईव्ह असेल, जो संवाद असेल, हा प्रचंड लोकप्रिय होतोय. ही पोटदुखी आहे मात्र. म्हणजे ती नसावी का, ती राजकारणात असतेच हो, आणि ती पारंपरिक असते, पण ती झालेली आहे. मग आता ह्याला कसा कट द्यायचा, कळलं की नाही. आता काळसेकर सर म्हणाले की सत्तेने, मी पण वाचलंय, सगळीकडे असं आहे, पण एवढी लांब आहे का यात्रा? भागवत कराडांची एवढी लांब आहे का? कपिल पाटीलांची एवढी लांब आहे का? म्हणजे 500 किलोमीटर जो उल्लेख केला ना, तर हा एक बघण्यासारखा भाग आहे ना, की यात्रा होणार. म्हणजे वास्तविक म्हणून मी म्हणतो की आदरणीय राणे साहेबांनी जी यात्रा आहे ती कदाचित सिंधुदुर्गातून चालू केली असती, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड अशी केली असती. ती मुंबईतून चालू करण्यामागे प्रत्येक गोष्टीत एक, जरी आपण नाकारल्याच्यात पॉलिटिक्स करू नका, पॉलिटिक्स हे दिसतच ना. नाहीतर कसं होतं, दौरा वेगळा असतो आणि एक यात्रा, मग त्याचा मीडिया, मग सगळा तो पॅराफ्रेनिलिया असतो. त्यामुळे त्याच्यावर चर्चा होणार, साधक होणार आणि बाधक पण होणार. नंतर काळसेकर सरांनी सी वर्ल्डचा उल्लेख केला. त्याच्या अगदी इनिशियल डिस्कशन डॉक्टर सारंग कुलकर्णी, तो काय कॉन्सेप्ट, कसा तो कल्टिवेट होईल, कुठे कुठे सी वर्ल्ड. प्रश्न काय होतो माहितीये, कुठलाही प्रोजेक्ट आणताना त्या स्थानिक जनतेशी पहिलं तुम्ही चांगली चर्चा घडवली पाहिजे, डायलॉग झाला पाहिजे, त्यांना काय मिळणार आहे, त्यांचं काय जाणार आहे. बघा, त्यात एक संकल्पना होती. एक तर 1300 एकरची काय गरज नव्हती, अगदी फ्रँक. जगभरातले सगळे ओशियानिक वर्ल्ड, ऑर्लँडो, दुबई, सेंटोसा आयलंड, सिंगापूर, आपल्या इथले फक्त जवळचे आशियातले एक दुबई आणि सेंटोसा आयलंड हे छोटे आहेत, बाकी सगळे मोठे सी वर्ल्ड हे US मध्ये. आता याला गरज होती 200 एकर, आणि हे जसं म्हणतात की आजूबाजूला हॉटेल्स पाहिजे, अजून 200 एकर, 350-400 एकर होती, तर 1300 एकरवर तो मुद्दा झाला. बरं, हे देखील होऊ शकलं असतं तर स्थानिक जनतेशी, ह्याच्यात कुठली ग्रामपंचायत शिवसेनेकडे आणि भाजपकडे आणि काँग्रेसकडे हा संबंध नाही. स्थानिक जनता एकदा उभी राहिली, आम्हाला प्रकल्प पाहिजे, आणि त्यासाठी गरज काय होती माहितीये, तुम्ही प्राधिकरण केलं असतं, त्यांना एनए प्लॉट्स काढून दिले असते. जर
कळलं की नाही? म्हणजे त्यांचे मुंबईकर जे बसलेले आहेत त्यांनी सांगितलं असतं याचा किती फायदा होणार, जसा सिडकोचा झाला. म्हणजे तुमची 5 एकर जाते, 5 एकर म्हणजे 200 गुंठे जाते, तुम्हाला 20 गुंठेचा एनए प्लॉट मिळेल, नोकरी मिळेल आणि पैसे मिळेल. कारण त्या एनए प्लॉटची किंमत प्रचंड वाढते प्राधिकरणामध्ये, प्रचंड. म्हणजे तुमची लँड कॉस्ट जी आहे ती पीनट्स, छोटीशी, एवढी किंमत वाढते जसा प्रोजेक्ट वर. एनिवे, हे सगळं झालेल्या गोष्टी आहेत. पुन्हा होणार नाही का? नक्की होईल, नक्की होईल. प्रश्न आता असा आहे की लोकांशी कुठलाही प्रकल्प असताना, पूर्वीचा काळ गेला बघा, की प्रकल्प आला, आम्हाला ते विस्थापनाची जमीनही मिळाली नाही, कॉम्पन्सेशन मिळालं नाही. आज नियम आहेत, 4 पट कुठे द्यायचं, 2 पट कुठे द्यायचं, लँड ॲक्विजिशनचे नियम आहेत. पण त्याचबरोबर विश्वास देणं गरजेचं आहे, आणि तो जर झाला तर अनेक प्रकल्प येऊ शकतात. नंबर 1. नंबर 2, मेट्रो वगैरे करणं चांगलीच गोष्ट आहे, पण आधी रस्ते मोठे करा. रस्ते एवढे मोठे करा की कुठेही, आज आपण जेव्हा तारकर्लीत जातो तेव्हा नेहमी त्या ट्रॅफिक वरनं मुंबईकर आणि स्थानिक ह्याच्यात वाद मारावा. हे टुरिझमला मारक आहे. बरं, टुरिझमची ग्रोथ झाली नाही का? झाली, पण ती अशी थोडीशी सूज आल्यासारखी झाली. तारकर्ली आणि इथे चांगलंच टुरिझम झालं. ज्या रीतीने ते एस्टॅब्लिश व्हायला पाहिजे, की जो असा डेटा आहे की 4 दिवस, 3 ते 4 दिवस तो टुरिस्ट राहिला पाहिजे, आणि पर डे त्यांनी किती खर्च केला पाहिजे, याच्यावर सगळं ते आर्थिक ठोकताळे आहेत. ते पण होऊ शकतं. बरोबर. कसं, मला फक्त तुम्हाला इंटरप्ट करायचं या विषयावर. म्हणजे पुन्हा पुन्हा ह्या सगळ्या विषयावर होतं की आपण मतांचं राजकारण करतो का? की तुम्ही जो 1300 एकरचा विषय केला, की मला आठवतं की आम्ही विरोधात होतो राणे साहेबांच्या, पण भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष किंवा माझे आमदार प्रमोद जठार म्हणून आम्ही त्याला खुलेआम पाठिंबा केला सी वर्ल्डला, की सी वर्ल्ड झालं पाहिजे. आम्ही मागणी केली की विकसित जागेमधला 12% भूखंड हा जो आहे तो 18% करा, तो भूखंड हा जमीन मालकाला दिला पाहिजे. पण आणि राणे साहेबांनी नंतर डिक्लेअर सुद्धा केलं की नको, आम्हाला 350 एकर जागेवर आम्ही करतो म्हणून. पैसे आले त्याचे, तरी पण त्याला शिवसेनेने त्या निवडणुकीतला विनायक म्हणजे खासदारांनी त्यांचा मुद्दा केला. त्याचा मी नाव घेऊन एवढ्यासाठी बोलतो की मुद्दा केला, आणि त्या मुद्द्यावरती इलेक्शन लढली गेली, सांगून सुद्धा की आम्हाला ठीक आहे 350 एकर जागा चालेल. आम्ही सोडून सांगतोय की बाबा वैभवजी, तुम्ही नका विरोध करू याला, हा आपल्या जिल्ह्याचं अर्थकारण बदलणारा प्रकल्प आहे. तुम्ही जे सांगता ते आपण प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून गेली की तुम्हाला हवा का नको प्रकल्प. पण मला असं दुर्दैवाने आमच्या तेव्हाच्या मित्र पक्षाने त्याचं राजकारण केलं, त्याचं राजकीय भांडवल केलं, निवडणुकी जिंकण्याचं राजकारण केलं, आणि त्याचा तोटा राणे साहेबांना सुद्धा झाला. म्हणजे मी मान्य करीन त्याला. चिपीचा पण विषय तसं नाही, चिपीच्या विषयामध्ये जेवचं एवढं राजकारण केलं, आणि तो चिपी विमानतळ झालं पाहिजे आग्रही भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतली, कारण त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट दिसत होते, आम्हाला विकास दिसत होता. आग्रही भूमिका घेतली, चिपी विमानतळ झालं पाहिजे म्हणून. पण त्या चिपी विमानतळाला शिवसेनेने तेव्हा विरोध. माझं म्हणणं का की कधीतरी तुम्ही तुमच्या नेत्यांना सांगणार का या सगळ्या विषयामध्ये की बाबा कोकणामध्ये आता आम्हाला विकासाचं राजकारण करायचं, आम्हाला पाय ओढण्याचं राजकारण किंवा मतांचं राजकारण करायचं नाही. आणि ही गरज या निमित्ताने मला वाटते, आणि 100% आपण इंटेलेक्च्युअल पॉलिटिशियन आहात. म्हणजे तुम्ही तुम्ही जे ठरवता त्याचा प्रभाव जिल्ह्यातल्या जनतेवर पडतो, असं तुमचं नाव आहे. आणि तुम्ही जर या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर 100% मला खात्री आहे की जे विजन आपल्याला आता दिसतंय की डेव्हलपमेंटचं, ते 100 म्हणजे रिव्हर्स मायग्रेशन झालं पाहिजे असं वाटणारे आपण लोक आहोत. मुंबईतनं लोक कोकणात आली पाहिजे असं वाटणारे आम्ही लोक, ते होऊ शकतं. तर तुम्ही जरा ह्या सगळ्या विषयात पुढाकार घ्या असं माझं आग्रहाची तुम्हाला मागणी असेल. नाही, धन्यवाद. प्रश्न असा, आता तुम्ही विषयच काढला इतिहास, म्हणजे तो जो काय गेल्या 7-8 वर्ष प्रश्न. सिव्हलचा विषय 2012-13, 14ला तर सत्ता गेली, भाजपचेच मुख्यमंत्री, पर्यटन मंत्री पण भाजप, बरोबर. प्रश्न असा आहे, शिवसेनेने विरोध केला की शिवसेनेने नाही केला, दोघे सत्तेत एकत्र होते, मित्रपक्ष म्हटलं. महत्वाचं काय, पण सीएम कोण होते, बरोबर की नाही. बरं, केंद्रात पण राज्य भाजपचं. 5 वर्षात सिव्हल काही उभं करू शकलो असतो. लक्षात घ्या, विरोध कोणी केला आणि ते राजकारण ह्याच्यात जर गेलो तर मी म्हणतो 2014 ते 2019 मध्ये त्या 350 एकरवर निश्चित सीवर्ल्ड उभा राहिला असता. प्रश्न दुसरा आहे, सीवर्ल्ड काय असंच आहे का, फक्त तोंडवलीतच होणार? वेंगुर्ल्याची किनारपट्टी आहे, जसं आपण म्हटलं इतर ग्रामपंचायत मालवणच्या आहेत, देवगड आहे, कुठे सीवर्ल्ड होऊ शकतो.
मी सारंगशी लेटेस्ट नंतर बोललो, तो बोलला सी वर्ल्ड हा 5-7 किलोमीटर आतही होऊ शकतो आणि इट कॅन बी लाईक अ बिग फिश टँक. फक्त ठीक आहे, तुम्ही काही जे स्पीसीज 1 ज्या हे आहेत की तुम्ही ते मासे नाही आणू शकत, काही रिस्ट्रिक्शन, पण भरपूर गोष्टी सी वर्ल्डच असं पाहिजे, ओशियानिक वर्ल्ड पाहिजे असं नाही. एक पर्यटनाची गोष्ट, जसं ते इमॅजिका आपण त्या खोपोलीला बोर्ड बघतो, काय फार मोठा प्रकल्प आहे का नाही, रेव्हेन्यू केवढा घेत होता मध्ये कोरोनाच्या अगोदर, कारण प्रत्येक गाडी तिथे वळायची, मुलं म्हणायची बाबा तिथे जायला पाहिजे, मग ते 1000, 2000, 5000 रुपये खर्चच करायचे तिथे. मला काय म्हणायचंय, करायचं तर होऊ शकतं, आपण राजकीय कुरघोडीमध्ये नको जाऊया. आपण कोकण म्हणून, सिंधुदुर्ग वासिया म्हणून जर विचार केला तर पर्यटन क्रमांक 1 फळ प्रक्रिया. आता मला अजून एक विषय म्हणायचा, वायनरी प्रोजेक्ट. जनरली याच्यावर बोललं जात नाही. बक्कळ प्रॉफिट आणणारा प्रोजेक्ट वायनरी आहे. ओके, म्हणजे आपला आंबा आहे आणि आपली जांभूळ आहे, करवंद आहे, याच्यापासून बनणाऱ्या वाईन. एक आंब्याचं साधं उदाहरण सांगतो, साधं उदाहरण. ऑस्ट्रेलियामध्ये एक प्रोजेक्ट मँगोवर, तो मँगो मी तुम्हाला सांगतो आपल्या हा हापूस किंवा आपला रायवळ ह्याच्यापेक्षाही कमी दर्जाचा आहे. त्यांनी वाईन बनवली आणि फक्त लंडन शहरात विकायला चालू केली. ही 2010-11ची गोष्ट. 4 वर्षात या लेवलला पोहोचले की तो क्रेट जो असतो काय 12-24 बाटल्यांचा, ते 1.5 लाख क्रेट्स आणि नंतर 7-8 लाख क्रेट्स फक्त लंडन शहरात मँगो वाईन. ओके, आपलेच मापण मधले एक डॉक्टर ठाकूर म्हणून आहेत, रिसर्चर, जे आपल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी जे आहे, राष्ट्रीय समुद्र विज्ञान, तिथले सायंटिस्ट आहेत. त्यांच्या ज्या सुविद्य पत्नी आहेत त्याही PhD आहेत. त्यांनी बोर्डू म्हणतात, म्हणजे फ्रान्समध्ये जे वायनरीचं मक्का आहे बोर्डू, त्या शहरात 2 वर्षाची फेलोशिप केली. त्यांनी मँगो वाईन बनवलेली आहे. आपला देवगडचा पल्प घेऊन कुडाळमध्ये काय प्रोसेस करून त्यांना सपोर्टच मिळाला नाही. मी म्हणतो आपण कोकणी म्हणून अशा प्रत्येक प्रकल्पाला सपोर्ट दिला पाहिजे. मी मध का म्हणतोय, कारण सध्या मी त्याच्यात थोडं लक्ष घालायला चालू केलं आणि मला लक्षात आलं केवढं डिमांड आहे, केवढं तरी डिमांड आहे आणि पुढच्या काळात तेच आहे. बघा, ट्रेंड कोण ठरवतं? ट्रेंड आफ्रिका नाही ठरवत किंवा कंबोडिया नाही ठरवत, ट्रेंड अमेरिका आणि युरोपच ठरवते जगाची. आपण ज्या जीन्स घालतो त्या तिथे सुरुवात होतात, पॅरिसला फॅशन सुरू होते आणि आपण घालायला चालू करतो पुढच्या 2-4-5 वर्षात. मधाचं तसंच आहे. आणि मध आपल्याकडे अतिशय उत्कृष्ट दर्जाचा मध होऊ शकतो. तसंच आपण वाईन्स तयार करू शकतो. म्हणजे असं झालं पाहिजे की आंबा नुसता खाणं म्हणजे नॉन प्रॉफिट, आपल्याला मिळाला पाहिजे, पण त्याचे इतके प्रॉडक्ट्स होऊ शकतात जे आपण आज करत नाही. आणि या 2 गोष्टीवर आय थिंक 8.5 लाख पॉप्युलेशन आणि 2 लाख हाऊस होल्ड आणि जे काही 30-40-50 हजार जॉब सुबत्ता येईल. शिवसेना प्रवक्ता म्हणून नाही म्हणत आहे, नाही, शिवसेना एक राजकीय विश्लेषक म्हणून सांगतो. ओके, दिघी बंदर हे अडाणी साहेबांकडे. मी ह्याच्यात त्याला म्हणतात पॉलिटिकल इकॉनॉमिक्स, राजकीय अर्थशास्त्र. जो काय रिफायनरी प्रकल्प आहे तो त्याच्यात आसपास होईल. मी त्यांनी जसं मगाशी सांगितलं की 5 वर्ष भारतीय जनता पार्टी शिवसेने सरकार होतं तरी पण सिबल झालं का नाही. मला असं वाटतं की तुमचा मुख्यमंत्री होता, तुमचा पर्यटन मंत्री होता, तुम्ही का झालं नाही. त्यातल्या राजकीय अपरिहार्यता त्यांनाही माहिती आहेत, मलाही माहिती आहेत की
त्याही वेळेला शिवसेना सत्तेत असून विरोधकाच्या भूमिकेमध्ये वावरत होती. बोलायचं असताना बोलू शकत नव्हतो. आणि युती जेव्हा झाली लोकसभेच्या वेळेला किंवा विधानसभेच्या वेळेला, त्याची वन लाईन कंडिशन होती. ती वन लाईन कंडिशन एकच होती की नाणार प्रकल्प करायचा नाही. हे आधी तुम्ही मान्य असेल तर आम्ही बोलणी करतो. आणि ह्या बोलणीवर तो विषय सुरू झाला होता. मला माहिती आहे की मी असेल, प्रमोद चटार असतील, की याला किती आपण त्यासाठी याचा कंटांडव केला होता की झाला पाहिजे प्रकल्प, झाला पाहिजे, मुवमेंट केली होती. आताही त्या संपूर्ण नाणार परिसरामध्ये लोकसभा समन्वयक म्हणून मी फिरतोय. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्या सगळ्या परिसरामध्ये, राजापूर परिसरामध्ये. आणि स्थानिक आमदार सुद्धा माझ्या हिशोबाने त्यांना लोकांचा विरोध लक्षात आलाय. म्हणजे सेनेला बाकी काय समजत नाही, सेनेला मतांचं राजकारण समजतं. त्याला आपलं मत जात आहेत, लोक विरोध करत आहेत, हे लक्षात आलंय. त्यामुळे आताही विनायक राऊतांकडे जे शिष्टमंडळ गेलं किंवा तिकडचे जिल्हा परिषद सदस्य राजीनामे देत आहेत, शिवसैनिक राजीनामे देत आहेत, प्रवेश करत आहेत भाजपमध्ये किंवा विरोध करत आहेत. त्यामुळे आता या विषयावर त्या प्रकल्पाविषयात सेना नक्की पुनर्विचार करेल असं मला वाटतंय. आणि तशा प्रकारचा संदेश शिवसेना प्रमुखांपर्यंत गेला असेल त्यातनं. आणि आता जो नाणारला प्रकल्प होतोय असं जो म्हणतोय आपण की नाणार प्रकल्प, तर नाणारच्या बरोबर अपोजिटला बारसू नावाचा हे आहे. आणि नाणार बारसू प्रकल्प असा त्याचा आता अभ्यास सुरू आहे, त्याचं डिझाईन सुरू आहे. आणि केंद्राकडनं मी म्हणलं केंद्राकडनं याची तयारी सुद्धा सुरू झालेली आहे. फक्त सरकार, राज्यातलं सरकार हे शिवसेना आणि महाविकास आघाडीचं आहे. आणि माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आहेत, त्यामुळे त्यांनी एकदा सिग्नल दिला की कोकणातलं मोठं विकासाचं दालन नाणार प्रकल्प, आणि त्याला कदाचित नाणार बारसू प्रकल्प म्हणून याचं दालन सुरू होईल. 1,00,000-1,50,000 लोकांना नोकऱ्या मिळतील. जी सेनेला भीती वाटते की एवढे मोठे रिव्हर्स मायग्रेशन झालं जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये, की आपला मतांचा बेस हलेल, ही सगळ्यात भीती आहे. तर माझं म्हणणं, मतांचा बेस हल्ला तरी काय हरकत नाही, पण इथल्या स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यासाठी हे प्रकल्प झाले पाहिजे. सिवल्ड असेल, आडारीचा प्रकल्प असेल, आयुर्वेदिक औषधांचा प्रकल्प असेल किंवा आयुषचा प्रकल्प असेल किंवा नाणार प्रकल्प असेल, हे प्रकल्प झाले पाहिजे. हे प्रकल्प भरपूर रोजगार, किंवा नेसलेमध्ये लोक 7 आणि 10 हजार रुपये पगारासाठी इकडनं मोटरसायकलनी जातात. दोडामार्ग पासून 2 किलोमीटर नेसलेचा प्रोजेक्ट आहे आणि तिथे जवळ 3,500 लोक काम करतात. आता आमच्याकडे अशा जागा आहेत. आडारीला आपण जो MIDC केली, म्हणजे असेच प्रकल्प यावे अशी कल्पना आहे की आजूबाजूच्या सगळ्या परिसरात रोजगार निर्मिती होईल. आणि माझ्या आशा मी पुन्हा सांगतोय की पल्लवीत झाल्या आहेत की हे ट्युनिंग जमेल. स्टेट गव्हर्नमेंट आणि की सेंट्रल गव्हर्नमेंट आणि की जिल्ह्यामध्ये असे प्रकल्पला एक अनुकूल वातावरण तयार होईल. प्रकल्पाच्या निमित्ताने मनोमिलन होईल. होऊ शकतं असं मला वाटतं. याच्यात मी थोडस बोलतो की जसं यांनी सगळ्या प्रकल्पांना एकाच कॅटेगरीत आणलं, बरोबर आहे की सी वर्ल्ड जो पर्यटनाचा प्रकल्प आहे, आडाळी MIDC मध्ये येणारे प्रकल्प असतील, आयुषचा मंत्रालय आणि रिफायनरी प्रचंड वेगळा आहे. लक्षात घ्या, रिफायनरी किंवा पेट्रोकेमिकल रिफायनरी हा प्रदूषणकारी प्रकल्पांमध्ये टॉप रेटेड आहे, बरोबर. बरं, त्यांनी जो 1.5 लाख रोजगाराचा मुद्दा घेतला, साफ खोटा आहे. हा मांडलेला आहे. आजचे हे असे प्रकल्प हायली ऑटोमेटेड असतात. जिथे जसं रस्त्याचं उदाहरण देतो, आपण लहानपणी बघितलं, रस्ता बनताना इतके लोक, शेकडो लोक कामाला असायचे आणि ते काळ्या टँक. आज कसा रस्ता बनतो, 1-1.5 किलोमीटर एका याच्यात बनतो, कारण ते एकच मशीन जे आहे, जे 4-5 कोटीचं असतं आणि लोक किती असतात तिथे, मोजके असतात. हा जे प्रकल्प हायली ऑटोमेटेड आहेत आणि त्यांना लागणारी लोक आपल्या जिल्ह्यात अजून नाहीये. तो जो टास्क फोर्स आहे, ते ज्या प्रकारचे इंजिनियर्स लागतात, ते जे पेट्रोलियम एक्सपर्ट्स लागतात, ते आपल्या जिल्ह्यात नाही. आपल्या जिल्ह्यात अजून बंदर तयार नाहीये. आणि म्हणून या जाणीवपूर्वक मी म्हटलं की आजचा देशातला विकास हा अडाणी आणि अंबानी यांच्याच घशात जाताना दिसतोय. अनेक नवरत्न कंपन्या त्यांच्याकडे जात आहेत, एअरपोर्ट त्यांच्याचकडे जात आहेत. तिसऱ्या इंडस्ट्रियलिस्टचं नावच येत नाही हो उद्योगपतीचं. तर दिघी एअरपोर्ट दिघी पोर्ट आहे ते कुठे आहे, कोणाकडे? अडाणी साहेबांकडे. प्रकल्प एवढा मोठा जर येणार असेल, तोही पोस्ट कोरोना. बघा, हा प्रकल्प काय, मी एका वाक्यात सांगतो,
या प्रकल्पातलं एक थेंबही पेट्रोल किंवा डिझेल आपल्या देशाला मिळणार नाही. बरोबर. रोजगार आणि $40 बिलियन इनिशियल कॉस्ट म्हणतात. आज $1 बिलियन म्हणजे 7,500 कोटी रुपये. बरोबर. म्हणजे गुणिले 40 करा. प्रकल्प होईपर्यंत $80 बिलियन होणार. पण ती जी अरामको कंपनी आहे, जरा बघा त्याचा सर्च करा, कुठे आहे ती आज अरामको कंपनी. सौदी अरेबियाची कंपनी आहे. त्या कंपनीचेच अनेक प्रॉब्लेम तयार झाले. लक्षात आलं का? त्यामुळे शेवटी या कंपन्या का नाही ते सौदी अरेबियामध्ये रिफायनिंग करत, का युरोपात पाठवत नाहीत? त्या अशा आपल्यासारख्या लोकांना पाठवतात, कारण प्रदूषणाचे पैसे आहेत. पैसे मुठभर लोकांच्या हातात जाणार, जनतेला रोजगाराचं गाजर दिसणार आणि प्रदूषण मात्र तुम्हा आम्हा सर्वांना लागणार. रिफायनरिंग आजही बघा तुम्ही, कुठलीही जी काय ते सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड बघा, या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज असं भलथोरलं नाव असलेली केंद्रीय मंत्रालय बघा, त्याच्यावर तुम्ही बघाल कॅटेगरीमध्ये रेड कॅटेगरी, ऑरेंज कॅटेगरी आणि ग्रीन कॅटेगरी प्रोजेक्ट. रेड कॅटेगरीमध्ये औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या वर जर कुठलं असेल पेट्रोकेमिकल प्रोजेक्ट आहे. मग सांगितलं का जातं की अंबानी साहेबांचा प्रकल्प आणि तिथले आंबे. अशी उदाहरणं नका देऊ, लोकांना तिथल्या लोकांशी बोलू दे. हे मी सगळं 10 वर्षापूर्वी अनुभवलंय. औष्णिक ऊर्जा प्रकल्प आणि मिळणारी वीज, देशाची प्रगती, कुठल्याही प्रकल्पाच्या बाजूला जाणारे लोक, त्यांना असलेले आजार, त्यांना होणारे कॅन्सर्स, त्यांना असणारे रेस्पिरेटरी डिसीजेस, हे विकणार का तुम्ही? मग का नाही आणले मोठे प्रकल्प पर्यटनाचे, का नाही आणले मोठे प्रकल्प फळ प्रक्रियेचे? सरकार सगळ्यांची होती, केंद्रात आणि राज्यात. हा प्रकल्प येतो, याच्या मागचं पॉलिटिकल इकॉनॉमिक्स वेगळं आहे. पॉलिटिकल इकॉनॉमिक्स वेगळं आहे. नाही, एक मुळात लक्षात घ्या, त्या स्थानिक तिथल्या 15 गाव, बरोबर, आता त्यांनी त्यावर सांगितलं नाणारच्या म्हणजे अजून ऍडजॉइनिंग गाव, मुळात त्या गावातल्या जमिनी ज्या घेतल्या गेल्या त्या बरेचसे गुजराती लोक आहेत. हे आता सर्वश्रुत झालेले. त्यांचा दबाव आहे दिल्ली ते मुंबई, कुछ तो होना चाहिए. कारण त्यांनी का जमिनी घेतल्या? त्यांना कॉम्पन्सेशन साठी त्या जमिनीचा बक्कळ रेट मिळणार हो. जो 2 लाख 3 लाख 4 लाख 5 लाख रुपये एकरने समजा त्यांनी घेतल्या, त्याच्या अगेन्स्ट त्यांना जेव्हा मिळणार ते 15 लाख 18 लाख मिळणार आहेत. हे खरं त्यातलं मूळ आहे. त्या प्रकल्प आणि रोजगार हे दाखवायचे बॅनर्स आहेत. प्रश्न असा आहे की त्याच्यात शिवसेनेची काय भूमिका असणार? भूमिका स्पष्ट आहे, जी उद्धव साहेबांनी सांगितलेले प्रकल्प नाणार होणार नाही. प्रकल्प होणार नाही. आता त्याच्यात साधक बाधक चर्चा, शिष्टमंडळ, समर्थन, विरोधी समिती, हे आपण सतत बघत असतो. लार्जर जर विचार केला, मला तर मी इथे खरोखर एक नम्र आवाहन करतो एकाच व्यक्तीला, आदरणीय प्रभू साहेब. प्रभू साहेब स्वतः मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट होते, बरोबर आहे. 2009च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला प्रभू साहेबांचं स्टेटमेंट होतं, जे अनेक वृत्तपत्रांनी फ्रंट पेजवर छापलेलं, अख्खा उभा सिंधुदुर्ग इकोसेन्सिटिव्ह जाहीर करा. प्रभू साहेब हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. प्रभू साहेबांनी सांगितलेलं कोकणाच्या चिंचोळी पट्टीच्या कॅरिंग कॅपॅसिटी, ही टेक्निकल टर्म आहे, त्याचा अजून अभ्यास झालेला नाही, जो आजतागायत झालेला नाही. म्हणजे कुठलाही असा मेगा प्रोजेक्ट ज्याला म्हणतात, $40 बिलियन म्हणजे ह्यूज प्रोजेक्ट आहे. असा प्रोजेक्ट आणताना डू यू हॅव कॅरिंग कॅपॅसिटी? की या चिंचोळी पट्टी जे खलाटी ते वलाटी 60-70 किलोमीटर आहे, काही ठिकाणी 50 किलोमीटर आहे, उभा सह्याद्री आणि ते अरेबियन सी आहे, अरबी समुद्र आहे. या चिंचोळ्या पट्टीत तुम्ही कुठले प्रोजेक्ट आणणार? त्याचा अभ्यास करायला पाहिजे, नाहीतर त्याचे इम्पॅक्ट निगेटिव्ह दिसणार. आज आपण रोजगार म्हणून आणतोय, उद्या असं दिसेल आजारपणं वाढली आहेत, रोजगार राहायला बाजूला आणि त्रासच जास्त आहे या प्रोजेक्टचा. बरं, आता आपण म्हणतोय की आंबा काजूवर त्याचा परिणाम नगण्य आहे. रिसर्च करा. तो जो आंबा, देवगडचा आंबा, आज समजा काही आंबा बागायतदार परदेशात पाठवताय, तुम्ही सांगतो जी प्रगत देश आहेत दे आर सो सेन्सिटिव्ह, त्यांना थोडं जरी मिळालं. मी एक उदाहरण या ठिकाणी देतो. डॉक्टर विवेक भिडे म्हणून आहेत, गणपतीपुळ्याच्या ट्रस्टचे चेअरमन आहेत आणि ते आंबा बागायतदार आहेत, एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांनी मला तेव्हा सांगितलेली गोष्ट 10-12 वर्षापूर्वी,
ते आंबा पाठवायचे, जपानला पण पाठवायचे. आणि ते इतके काळजी घ्यायचे की ऑर्गॅनिक मँगो तेव्हा, कारण काळाच्या जरा पुढे असल्यामुळे, अभ्यासू असल्यामुळे त्यांनी ते कुठलीही रासायनिक खतं न वापरता शेजारच्या लोकांना कन्व्हिन्स करून सगळं ते आपलं ऑर्गॅनिक खतं, आणि तो आंबा हापूस आंबा होता. त्यांची कन्साइनमेंट जपानला रिजेक्ट झाली, कारण एक काहीतरी असं, म्हणजे एक उदाहरण दाखल सांगतो, सोडियम फ्लोराईड कंटेंट इज हायर दॅन द रिक्वायर्ड लेवल. त्यांना आश्चर्य वाटलं, अरे रिजेक्ट म्हणजे सगळा आर्थिक पण केवढा मोठा फटका. मग त्यांनी विचार केला काय, तर त्यांना काय आढळलं, ते जे बॉक्सेस होते कंटेनर मधले, त्याच्या आतमध्ये कोरुगेटेड पेपर होता. ते शिपमेंट काही दिवस लागते, त्या कोरुगेटेड पेपर मध्ये ते जे रासायनिक द्रव्य आहे ते असतं. आंबे त्याच्या संपर्कात आल्यामुळे त्याच्या सालीतून थोडस मिळालं, ते त्या जपानच्या जे काय त्यांचे नॉर्म्स आहेत त्याच्यात नसतं. एवढे सेन्सिटिव्ह देश आहेत होते. आपली लाकडी खेळणीची काय कथा आहे तुम्हाला माहितीये, मी राणी साहेबांची बोललेलो, राजमातांची. त्या म्हणाला आपला जो कलर आहे वापरतो तो युरोपमध्ये इज डेंजरस फॉर चिल्ड्रन, आणि त्याच्यावर आपण सोल्युशन मिळून, नाही तर आपली ही लाकडी खेळणी जगभर गेली असती. त्याचं फार आकर्षण आहे, कारण ते अँटिक आहेत. गंजिफा आहेच, पण आपली खेळणी पण अँटिक आहेत, आपले ते आंबे वगैरे. जे प्रश्न असा आहे, एवढं सेन्सिटिव्ह असताना आपण जर उद्याच्या काळात एवढे आंबा बागायत आहे आणि ते जर पुढे त्याला जर बाधा आले तर तेव्हा काय करणार हो आपण? तेव्हा काय एवढा मोठा प्रकल्प हटवण्याचं काय तंत्रज्ञान आहे का? तसे काय नियम आहेत? अजिबात नाही. एकदा प्रोजेक्ट आला की तो आला. मला असं म्हणायचं, आम्ही उगीच कुठल्या प्रोजेक्टला विरोध नाही करत, वारंवार हे सांगतोय. आम्हाला प्रोजेक्ट हवेत. कुठले हवेत? ग्रीन कॅटेगरीतले हवेत. ग्रीन कॅटेगरीतले. आता वायनरी, हो, तो पण ऑरेंज कॅटेगरीत आहे, तो हवा आहे. कारण मर्यादित प्रदूषण आणि मॅक्झिमम जर लोकल लोकांना मिळत असेल तर फार चांगलं. तुम्ही 5 स्टार हॉटेलचं मी तुम्हाला आजही सांगतो, माहिती घ्या. सगळे जे मोठे मोठे 5 स्टार ग्रुप्स आहेत त्यांच्या जमिनी आहेत, दे आर वेटिंग. हे लोक फार हुशार असतात. ते टाटाचं शिरोड्याचं झालंय, फार जुनं झालं प्रकरण. आज तुम्ही ओबेरॉय ग्रुप घ्या, टाटा ग्रुप घ्या, ITC ग्रुप घ्या, सगळ्यांच्या जमिनी आहेत किनारपट्टीवर. त्या अशा दिसत नाहीत आपल्याला. एकदा सुरू झालं, चिपी एअरपोर्ट सुरू झाला किंवा मोपा एअरपोर्ट जर सुरू झाला, इंटरनॅशनल एअरपोर्ट, आपल्या वेंगुर्ला मालवण किनारपट्टीवर 2, 3, 4 5 स्टार दिसायला लागणार. हे आपल्या पुढचे, त्यांना पर्यटनाचा बिझनेस आपल्याला कळत नाही तर त्यांना कळतो. खरं तर अगदी आता चर्चेचा शेवट करतोय. जी चर्चा आपली राणेंच्या जन आशीर्वाद दौऱ्यापासून सुरू झाली होती, अनेक मुद्दे त्यामध्ये आलेत. शेवटचा फक्त प्रश्न की खरंच कोकणला या दौऱ्यातून भेटेल का? मी सुरुवातीलाच सांगितले की बऱ्याच वर्षानंतर कोकणाचा अभ्यास असणारा, एक विजनरी काम करणारा नेता हा केंद्रात मंत्री झाला, आणि त्याच्याकडे खातं आहे, उद्योग खातं आहे, लघु मध्यम सूक्ष्म असं त्याचं त्या खातं आहे. ठोस काय भेटाल? मी बघितलं, मी ते 6 गोष्टी ज्या तुम्हाला सांगितल्या की रोजगाराच्या, की ह्या विषयावर काम करणारा हे खातं आहे. म्हणजे पर्यटन असेल, फळ प्रक्रिया, मच्छीमार, शाश्वत विकासाच्या ग्रीन झोन मधल्या कंपन्या ज्या आहेत, म्हणजे ऑटो, फार्मसी, फार्मा कंपन्या किंवा गारमेंट कंपन्या, IT कंपन्या, शेती, पशुपालक कंपन्या विषय, किंवा मांस, दूध, अंडी याच्यावर आधारित उद्योग या खात्याच्या मार्फत या ठिकाणी यावेत, आणि ही सेक्टर डेव्हलप व्हावी अशा प्रकारचा आराखडा आता तयार होतोय. आणि मला खात्री आहे की त्यांच्या खात्याच्या माध्यमातून जे त्यांना मिशन दिलंय की रोजगारामध्ये वाढ झाली पाहिजे, GDP मध्ये वाढ झाली पाहिजे, अशी वाढ करण्यासाठी अशा उद्योगांना 100% चालना होती. जी आमची स्वप्न आहेत, अंड्याचं गाव असेल, स्लॉटर हाऊस असेल, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतना जी काही क्रांती होणार आहे किनारपट्टीवर, किंवा सिंधू आत्मनिर्भर अभियानातला हळद लागवड सारखा विषय असेल, छोटे छोटे रोजगाराची निर्मिती व्हावी, जिल्ह्यामध्ये रिव्हर्स मायग्रेशन व्हावं, की जे आमचं क्रीम देशाच्या जिल्ह्याच्या बाहेर गेलंय ते क्रीम परत आमच्या जिल्ह्यामध्ये यावं. थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की हा राणेंचा शाश्वत आराखडा, आणि तो या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय. फक्त माझी या निमित्ताने विरोधकांना विनंती आहे की कृपा करून याला अपशकुन करू नका. राणे काय देणार याच्यापेक्षा आपण राणेंकडे काय मागणार, राणेंकडनं कसं मिळवणार. नाहीतर असं होईल की आम्ही दिल्लीत गेलो, मुंबईत गेलो,
जातानाच आम्ही रिटर्न तिकीट काढून जातो, निवेदन देतो आणि परत येतो. आत्ताच्या कोकणातल्या जनतेकडनं किमान अपेक्षा आहे की निवेदन नको, की हा माझा प्रोजेक्ट आहे, ही माझी फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे, हा माझा ग्रामसंघ आहे, ही माझी महिला, हा माझा महिला बचत गट आहे, ही माझी कंपनी आहे आणि मी हे करतोय, मला बँकेचा फायनान्स द्या, मला याच्यात मार्गदर्शन करा. आणि 100% सगळे विरोधक या विषयावर माझ्या म्हणण्यावर त्यांचं एकमत असेल की राणे साहेबांकडे निर्णय घेण्याची क्षमता फास्ट आहे. त्यातनं म्हणजे त्यांना जर एखादा विषय क्लिक झाला म्हणजे तर ते लगेच इमिजिएटली म्हणा करूया, चला आपण कसं करूया. आणि अधिकारी असेल किंवा बँकर्स असतील यांच्याकडनं काम कसं करून घ्यायचं हे ह्याच्यात तर राणेने एवढं कसं कुठल्याच मंत्र्यांकडे नाही असं माझं म्हणणं आहे. आणि याचा फायदा जिल्ह्याला होईल, जिल्ह्याचा विकास आणि रोजगार निर्मिती यासाठी हा माइलस्टोन असेल असं मला वाटतं. हे मुळात कसं आहे माहितीये की काटेकर सरांनी ते मांडले असं की रोडमॅप असा जबरदस्त आहे आणि असं होणार तसं होणार. राणे साहेबांचं नाव हे 7 वर्ष देश ऐकतो, हे असं होणार आहे, हे तसं होणार आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली. काय दिसतंय तर आज वास्तव आहे की 108 रुपये पेट्रोल आहे, महागाई प्रचंड भडकलेली आहे, जनता संतप्त आहे. म्हणजे असं जर झालं की राणे साहेब आले आणि सिंधुदुर्गात त्यांनी, अगदी सिंधुदुर्गात नाही रत्नागिरीत आहेत ना, चिपळूण महाडचं सगळ्यात नुकसान झालंय ना, डिक्लेअर करावं पंतप्रधानांच्या वतीने 5,000-10,000 कोटीचं आम्ही केंद्राचं पॅकेज. पहिला आशीर्वाद तिथूनच सुरुवात होईल. पुढे काय करू, याव करू आणि त्याव करू. नोटबंदीच्या वेळेला काय सांगितलेलं लक्षात घ्या, त्यांनी अगदी आप्पासाहेबांचं उदाहरण दिलं. ते काय फार मोठे इकॉनॉमिस्ट नव्हते, अतिशय सच्शील, कारण माझ्या आजोबांचे मित्र होते. डॉक्टर भाऊसाहेब परुळेकर तेव्हा काँग्रेसचे नेते होते, त्यांचे खास मित्र होते, त्यामुळे आम्ही घरात फार चर्चा झाल्या. प्रश्न असा आहे की दहशतवाद कणा मोडेल, नक्षलवादाचा कणा मोडेल, बरोबर. काला धन वापस आएगा ना, 75 लाख कोटी वगैरे असे मी त्यांना आता लाला रामदेव म्हणतो, कळलं, कारण त्यांनी धंदाच बनवला पतंजलीचा. असे जर होते, काय झालं, दहशतवादाच्या घटना आम्हाला दररोज ऐकू येतात, कणाबिणा काय मोडला नाही, भ्रष्टाचार मात्र वाढला, सोपा झाला 2,000 रुपयाच्या गुलाबी नोटांमुळे, बरोबर की नाही. जनतेला काय मिळतंय, जनता नीट बघते. बाकी चित्र रंगवणं, प्रोपगंडा करणं हे एक भाग झाला. आता त्याची लोकांना फारच सवय झाली आणि लोक काय म्हणतात, डिलिव्हरी काय होते आम्हाला ते बघा, ते सगळ्यात महत्वाचं. आणि कोकणी माणूस आपल्या सर्वांना माहितीये, सुज्ञ आहे, सुजाण आहे, त्याला बरोबर कळतं काय मिळणार आहे. आज गरज अशी आहे, 21 जुलैला काय फार नाही झालं, एक पॅकेज डिक्लेअर व्हायला पाहिजे होतं. पंतप्रधान तिथे आले गुजरातमध्ये, आपल्या गुजरातमध्ये मी म्हणतो, कारण सगळ्या गोष्टी गुजरातसाठी घडतात. आणि हेलिकॉप्टरने फिरून 1,000 कोटी डिक्लेअर केलेले, तेव्हा देखील कोकणाला काय मिळालं नाही. आज तरी कोकणाला तुम्ही द्या. म्हणजे राणेसाहेब जर केंद्रात मंत्री आहेत, कॅबिनेट मिनिस्टर आहेत, पहिलं आधी ते व्हायला पाहिजे असं मला वाटतं. मी त्यांचा खूपच आदर करतो की दिसण्यासारख्या गोष्टी, कोकणातला जो मुंबई गोवा महामार्ग आहे की जो विक्रमी वेळेत आपल्या जिल्ह्यातला महामार्ग जो पूर्ण झालेला आहे, किंवा अनेक योजना आहेत, त्या योजना ज्या आहेत त्याचे डायरेक्ट लाभार्थी आपल्या जिल्ह्यामध्ये, आणि ते सांगतात येस मला मिळालं म्हणून. त्यात म्हणजे वानगी दाखल सांगायचं झालं तर जिल्ह्यामध्ये 51,000 पेक्षा जास्त उज्ज्वला गॅसची कनेक्शन महिलांना इश्यू झाली. 1,17,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दर 4 महिन्यांनी 2,000 रुपये जमा होतात. 92,000 जनधन अकाउंट्स आपल्या जिल्ह्यामध्ये घेतली गेली. जे 12 रुपये आणखी 310 रुपयाचा विमा योजना आहे, त्या विमा योजनेमध्ये एकटी आमची बँक दरवर्षी जवळजवळ 62 लाख रुपयाचं रिपेमेंट करते, म्हणजे त्याचा परतावा देते बँकेतनं. आम्ही खातेदारांचे जे काढले ते त्या विषयामध्ये मग प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा मी ज्याचा उल्लेख करतो की आताही 50 लाभार्थी आहेत. ज्या मुद्रा योजना आहे ते 185 कोटी गेल्या वर्षीपर्यंत मुद्रा योजनेचे वितरित केले होते. किंवा आत्मनिर्भर पॅकेज मध्ये 20% जे वाढीव भाग भांडवल आहे ते एका बँक ऑफ इंडियाने 1400 उद्योजकांना पैसे दिले होते. त्यामुळे मला असं वाटतं की
लोकांपर्यंत डायरेक्ट पोहोचते. लॉकडाऊन कालखंडामध्ये अजूनही 5 किलो धान्य मोफत मिळते, ते मोदींचं धान्य मोफत मिळतं म्हणून सांगितलं जातं. 4,500 दिव्यांगांच्या अकाउंटवर महिना 2,000 रुपये लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये येत होते, किंवा जे जनधन खाती होती त्या जनधन खात्यांवर महिलांच्या खात्यावर 500 रुपये जमा होते, किंवा 3 सिलेंडर मोफत किंवा 6 महिने सिलेंडर मोफत दिले गेले. हे सगळे डायरेक्ट बेनिफिट जे आहे ती डायरेक्ट बेनिफिट लोकांना मिळाले. आणि मोदींची ताकद काय, मोदींचा वरचष्मा काय, 15 लाख रुपये माझ्या खात्यात आले नाही हे असं म्हणू शकतात. 15 लाख रुपये खात्यात आले नाही, पण टप्प्याटप्प्याने किती फायदे झालेत लोकांना त्याचाही विचार केला पाहिजे. जसं पेट्रोल डिझेलच्या विषयामध्ये आपण बोलतो तसं ज्या मोफत लसीकरण आम्ही करू म्हणून सांगितलं राज्य सरकार, करू शकलं का राज्य शासन? पण मोदींनी संपूर्ण देशभरामध्ये मोफत लसीकरण केलंय आणि आतापर्यंत 45 कोटीपेक्षा जास्त लोकांना मोफत लसीकरणाचा फायदा झालाय. मला असं वाटतं की ह्या सगळ्या अचिव्हमेंट आहेत. आपली इकॉनॉमी मला माहिती आहे की अडचणीत होती, पण आपली इकॉनॉमी जेव्हा अडचणी होती तेव्हा युरोपियन कंट्रीची काय ती स्थिती होती, युरोपियन देशामध्ये काय होतं, अमेरिकेत काय चाललं होतं, याला सस्टेन करण्याचं काम जे होतं, सस्टेन करण्याचं काम आपण मेक इन इंडियाने केलं, आत्मनिर्भर भारत योजनेतनं केलं. आत्मनिर्भर भारत म्हणजे काय आहे? आत्मनिर्भर भारत हाच आहे की देशाची इकॉनॉमी डेव्हलप झाली पाहिजे, देशातल्या लोकांनी इकॉनॉमी डेव्हलप केली पाहिजे, अनेक उद्योग उभे केले पाहिजे. आणि ते उद्योग उभे करण्यासाठी आपण लोकांना पांगळं केलं नाही, सबसिडी देऊन, मोफत देऊन. आपण जर काही केलं असेल ना त्याला कौशल्य विकास केला, त्याला डेव्हलप केलं, त्याला सपोर्टिंग बँकिंग सिस्टीम्स केल्या, आणि ह्याचे रिझल्ट अशी अचानक येत नाही. मी नेहमी नरसिंहरावांचं उदाहरण देतो. प्रधानमंत्री कर्ज योजना त्यांनी काढली आणि त्यांनी देशभरामधल्या जवळजवळ 10 लाख तरुणांना 1 लाख रुपयाचं कर्ज बिनातारण दिलं. मोठी अचिव्हमेंट होती. आपण आपल्या तरुणांवर विश्वास टाकण्याची गरज आहे, आणि खूप कमी प्रमाण होतं त्याचं रिपेमेंट न करण्याचं. किंवा महिला बचत गटांना दिलेली कर्ज, माझ्या बँकेमार्फत आम्ही महिला बचत गटांना 12,500 महिला बचत गटांना कर्ज देतो, 0.3% NPI. मला असं वाटतं की विश्वास टाकण्याची गरज आहे. मोदींनी तरुणांवर, खेळाडूंवर, लोकांवर, उद्योजकांवर विश्वास टाकला. घ्या कर्ज. पहिल्यांदा सरकारी फक्त इन्व्हेस्टमेंट करतो का? मोदी अडाणी आणखी रिलायन्स मध्ये सरकारी इन्व्हेस्टमेंट करतं का? MSCBच्या मार्फत आपण छोट्या छोट्या उद्योगांमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट सरकार करणार आहे, आणि अशी तयारी दाखवली. कर्ज नाही, त्याचं शेअर म्हणून त्या ह्याच्यामध्ये उतरले. किंवा मायक्रो फायनान्स विषयामध्ये जे फेरीवाले आहेत त्या फेरीवाल्यांसाठी योजना आणली, फेरीवाल्यांना कर्ज दिलं. म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काम करण्याची यंत्रणा. मला असं वाटतं की लॉकडाऊन कालखंडामध्ये जो सपोर्ट सिस्टीम पाहिजे होती, म्हणजे संकटाचं संधीत रूपांतर करण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं. की एखादा देश किती मोठा हे कसं समजलं जातं, त्या देशाचा राजा संकटामध्ये कसा वागतो, कसं ट्रीट करतो. आज संपूर्ण जगापुढे उदाहरण आहे की नरेंद्र मोदींनी अत्यंत धीराने आणि अत्यंत योग्य पद्धतीने या संकटाचं सामोरं. मी उद्धवजींना सुद्धा वाईट म्हणत नाही, मी मुंबईच्या महापौरांना सुद्धा वाईट म्हणणार नाही, कारण या विषयामध्ये काम करणारा प्रत्येक माणूस हा त्याचं मिशन होतं की हे संकट आहे आपल्यावर आणि संकटातून आपल्याला बाहेर पडायचं. आणि त्या वेळेला तो रिॲक्ट झाला आणि त्या वेळेला त्यांनी ट्रीट केलं. पण मोदींनी आत्मनिर्भर पॅकेजच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने ट्रीट केलं. MSCBच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने ट्रीट आपण केलेलं आहे. आणि या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने राणे साहेबांकडनं आपण हेच पोहोचवतो. आणि जिल्ह्याचा जर शाश्वत विकास करायचा असेल तर त्यांच्याकडे जे खाते आहे त्या खात्याचा पुरेपूर जो उपयोग कोकणी जनतेने केला तर 100% कोकणाचा विकास होऊ शकतो असं माझं मत आहे. मला खरोखर हसायला आलं की असे जर सगळं मांडलंय. मुळात एप्रिल आणि मे मध्ये अख्ख्या जगभरात वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स अक्षरशः लाज गेली आपल्या देशाची. त्या चिता दिसल्या जळताना. तो फोटोग्राफ हायएस्ट व्ह्यूड फोटोग्राफ आला मे महिन्यात. मोदी 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 जे होतं ते असं झालं की नामुष्की उडावली. आताचा डेटा आपण सगळ्यांनी वाचलाय. 66% लोकप्रियता होती, 27% आली. लक्षात घ्या. बंगालचा निकाल काय लागला 2 मेला, कशी लाट बसली की एक पंतप्रधान त्या एका राज्याला जिंकण्यासाठी दीदी ओ दीदी, हे गल्लीतलं राजकारण आहे का? आपण कधी असे सन्माननीय पंतप्रधान असं बोलताना बघितलं नाही. बंगालच्या जनतेने दाखवलं की काय तुम्ही, वेअर डू स्टँड. मुळात दुसरी वेव्ह असताना लक्षात घ्या, 1 फेब्रुवारी महिन्यात इन्सागॉग
नावाची आपल्या 10 संशोधन संस्था ज्या आहेत देशातल्या त्याने इंडिकेट केलेलं, जसं आज नीती आयोगाने इंडिकेट केलंय, आज जे केलंय पॉलनी, ते काय इंडिकेट केलंय, बी वेअर थर्ड वेव्ह इज इक्वली स्ट्रॉंग, 3 to 4 lakhs पर डे केसेस येणार, तेच फेब्रुवारीत केलेलं. तर यांचं जे राष्ट्रीय अधिवेशन होतं त्याच्यात सत्कार केला, कोरोनावर विजय. आणि एप्रिल मे मध्ये रणकंदन झालं. देश विसरेल? देश नाही विसरणार. बिगेस्ट एव्हर फेल्युअर, हे अपयश आहे सगळ्यात मोठं. आता ते व्हॅक्सिनचं म्हणतात, हास्यास्पद आहे. तुम्ही 50 कोटी काय म्हणता? या देशामध्ये 2019च्या जेव्हा निवडणुका झाल्या 91 कोटी वोटर्स असते. वोटर्स कोण असतात? 18 वर्षाच्या वर. आज जर बघाल डेटा तर 100 कोटी आहेत. 2 वर्षात आपल्या साधारण 4 ते 5% लोकसंख्या वाढते. 100 कोटी आहेत. किती लोकांची झाली डबल वॅक्सिनेशन? आताचा डेटा आहे फक्त 14%. तुम्ही कोटीत काय सांगताय? टक्केवारीत बोला. कारण डबल वॅक्सिनेशन झाल्यावर 15 दिवसानंतर दॅट पर्सन इज रिलेटिव्हली सेफ फ्रॉम दिस इन्फेक्शन. एक लस टोचली म्हणून हे ढिंडोरा पिटण्याचं राजकारण जास्त आहे. आणि म्हणून आज लोकांना हे कळून चुकलेलं आहे, म्हणून लोकप्रियता घटलेली आहे. लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं काय आहे, तुम्ही इकॉनॉमीचं काय केलं? इकॉनॉमीचं काय केलं? इकॉनॉमी रसातळाला गेली आहे, अक्षरशः रसातळाला. म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की तो जीडीपी तर निगेटिव्ह मध्ये आहे, बरोबर आहे, पण नवनिर्माण करण्याची जी काही गोष्ट आहे ती फक्त बोलाची कडी आणि बोलाचाच भाग दिसतोय. आणि म्हणून भीती काय, युपी जाणार आहे, बंगाल गेलेलं आहे, महाराष्ट्र हातात नाहीये, बिहारचं काय खरं नाही. मोठी 4 राज्य आहेत जे मिळून 200 सीट्स आहेत, त्यांना बाकी काही नाहीये. 2024 मध्ये 303 वरनं आकडा कुठे येईल तो नंतरचं राजकारण आहे. मुळात मला काय म्हणायचंय, जनतेसाठी काय पोचवलं? आत्मनिर्भर पॅकेज 20 लाख कोटीचं. लोक कर्ज घेणार का एवढ्या संकटाच्या काळात? मदत पोचली पाहिजे होती. ठीक आहे, म्हणजे हे मला मांडायचं होतं. वॅक्सिन ते बोलले तर वॅक्सिन मी अगदी डिटेल बघतोय काय चालू आहे. Thank you.